नादब्रह्म हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं आणि त्यानंतर किमयागार पुस्तक वाचलं तेव्हा हा माणूस तोच अशी मला शंका आली. मी सोलापूरचा 300 स्क्वेअर फूट मध्ये सगळं आयुष्य गेलं. लोअर मिडल क्लास मध्ये, घरी टीव्ही नाही, फ्रीज नाही, डायनिंग टेबल नाही, चुलीवर स्वयंपाक, पंपात तापवलेलं पाणी वगैरे असं सगळं गेलं. पण घरी सांस्कृतिक श्रीमंती खूप होती. पण मी माझं 73व्या वर्षी मी AI शिकलो. प्रसिद्ध लेखक, व्याख्याते, अनेकांचे स्फूर्तिस्थान, मार्गदर्शक मान्य श्री अच्युत गोडबोले साहेब यांनी आज पुण्यातील फिलिप्स कट्टा यांच्या कार्यक्रमात आपल्या आयुष्याची सुरुवात ते आजपर्यंतचा प्रवास सर्वांसमोर उलगडला. यावेळी AI तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यात काय बदल होईल याचा फायदा तोटा तसे इतर बाबींबद्दल माहिती सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे. 2007 साली आपण एक छोटंसं रोपटं लावलं आणि पहिल्यांदा रामकृष्णामध्ये भेटत होतो, नंतर आर्यरमध्ये भेटायला लागलो आणि जेव्हापासून आपण एक गेस्ट बोलवायला लागलो, काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला लागलो किंवा ज्याला अजेंडा ठेवायला लागलो ज्या कार्यक्रमाला, त्यापासून लोक वाढायला लागली आणि आज आपला कट्टा जवळजवळ 20 ते 30 या दरम्यान लोकांचा अटेंडन्स असतो आणि लोकांना वेगवेगळे विषय आवडतात. आपण अनेक विषयांवरती आतापर्यंत कार्यक्रम केले. मागचा म्युझिक हा विषय खूप गाजला, म्हणजे वाद्य, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. त्याच्यानंतर आपण अमेझिंग पीपल एप्रिल पासून सुरू केला. पहिला होता प्रणव पाटील, बॅकलेस ट्रॅव्हलर. त्यामुळे असे अनेक एकापेक्षा एक दिग्गज आपण आणले. त्याच्यावर सगळ्यांवर मात करणारा आजचा आपला वक्ता आहे श्री अच्युत गोडबोले. सर्वांना परिचित आहे त्यांच्या पुस्तकांमुळे, IT इंडस्ट्री मधल्या योगदानामुळे. त्यांची मुलाखत किंवा मुलाखत वध असं म्हणता येईल श्रीरंग गोखले घेणार आहेत आपले आणि आपल्याला थोडासा वेळ आपण नंतर प्रश्नोत्तरांसाठी देणार आहोत. अच्युत गोडबोलेंनी काही त्याची पुस्तकं आणली आहेत, ज्यांना कोणाला विकत घ्यायची आहेत ती त्यांच्याकडून घ्यावीत. त्यांना सही मिळेल पुस्तकावरती अच्युत गोडबोले यांची. त्यांच्या वतीने न विचारताच मी जाहीर करतो. आणि या कार्यक्रमात आपण जी वर्गणी सगळ्यांनी दिली आहे त्यातली काही रक्कम आपण एका संस्थेला देणगी म्हणून देणार आहोत. त्यांनी एक संस्थेचं नाव दिलंय, गुरुजी नावाचे ग्रंथ ते चालवतात, गुरुजी फाउंडेशन. त्याला आपण देणार आहोत ही सगळी देणगी. गरीब विद्यार्थ्यांना, ते गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य किंवा अनेक प्रकारे करतात. ते त्या संस्थेची माहिती सांगते घ्यायची. तेव्हा ज्यांना कोणाला देणगी द्यायची असेल त्यांनी माझ्याकडे अजूनही द्यावी. मी आवाहन केलंच होतं मध्ये. आणि एक वेगळ्या कामासाठी आपल्या फिलिप्स कट्ट्या करून हे चांगलं योगदान होत आहे. त्यामुळं मी सर्व देणगीदारांचे पहिल्यांदा आभार मानतो की ज्यांनी हा कार्यक्रम सांगितल्यानंतर उत्स्फूर्तपणे देणगी दिली. कारण त्यांच्या देणगीशिवाय, आतुरताशिवाय हा कार्यक्रम शक्यच नाही. मी गोखले यांच्याकडे सुपूर्द करतो. ते 200व्या कट्ट्याविषयी थोडंसं बोलतील. आज 200वा कट्टा आपला उत्पन्न होतोय आणि रोपटं लावलं विलासने आणि त्याला खत पाणी त्यानेच घातलं. अशा तऱ्हेने नवीन नवीन आयडियाज विलासच्या डोक्यात येत असतात. त्यात आजच्या कार्यक्रमाने त्याला कळस होतोय असं मी म्हणेन. फिलिप्स कट्टा हा आम्ही वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये कार्यरत असतो. त्या ग्रुपमधले लोक इथे येऊन एक वेगळ्या प्रकारचं नेटवर्किंग तयार होतं. आजच्या गॅदरिंगमधनं ते मला प्रकर्षाने जाणवतंय. आपला प्रोग्राम झाला तर आपण एकमेकांची ओळखही करून घेऊया. माझ्या गेल्या 40 वर्षाच्या आयुष्यात असं कधी मला वाटलं नाही की मी अच्युत गोडबोलेंच्या जवळ इतका बोलू शकतो. नादब्रह्म हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं आणि त्यानंतर किमयागार पुस्तक वाचलं तेव्हा हा माणूस तोच अशी मला शंका आली. आता विषय तर राहिलेलेच नाहीयेत, म्हणजे कुठल्याही विषयावर ते इतक्या अधिकारवाणीने सुंदर पुस्तक लिहितात सर, म्हणजे मला शब्द नाहीत तुमच्या पुढे नतमस्तक व्हायला. ज्ञान हे काय असतं किंवा एखादा विद्वान माणूस म्हणजे कसा असावा त्याची जी इमेज आपल्या डोळ्यापुढे येते ती नेहमी मला अच्युत गोडबोलेंची येते. इतक्या ज्ञानी माणसाला जी इंटरव्ह्यू करण्याची माझी क्षमता तर नाहीच. त्यामुळे त्यांना जास्ती बोलता करण्यासाठी मी असा त्यांना एक रिक्वेस्ट करतो की सध्याचा हॉट टॉपिक AI हा आहे आणि त्याच्यावर तुम्ही सुलभीकरणाने व्यवस्थित बोलत असता लोकांशी. आमचा एज ग्रुप असा आहे तर मला वाटतं AI आणि पुढलं
येणारं लाईफ आपलं या दृष्टीने थोडेफार काहीतरी आमचं सांगावं असं मला वाटतं. एआय मुळे आपलं सगळं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे असं मला वाटतं. इनफॅक्ट एआय पुस्तक मी आणलेलं आहे. सगळ्यात सोप्या 9वीच्या मुलाला कळेल अशा रीतीने मी लिहिलंय ते, जरूर वाचा. आणि एआय आपल्याला जर का माहीत नसेल तर आपण उद्याच्या जगात व्यवस्थित जगू शकणार नाही असं माझे स्पष्ट मत आहे. याचं मला हे जाणवलं नव्हतं खरं म्हणजे 1900 साधारण मी आता 76 चालू आहे माझं, आपण सगळे त्यात साधारण असणार, पण मी माझं 73व्या वर्षी मी एआय शिकलो. कारण त्याच्या अगोदर माझ्याविषयी मी थोडं सांगतो पहिले प्लीज. तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती नाही सगळं ते, आणि मग मी एआय कडे वळतो. म्हणजे मी सोलापूरचा 300 स्क्वेअर फूट मध्ये माझं आयुष्य गेलं. लोअर मिडल क्लास मध्ये, घरी टीव्ही नाही, फ्रीज नाही, डायनिंग टेबल नाही, चुलीवर स्वयंपाक, बंबात तापवलेलं पाणी वगैरे असं सगळं गेलं. पण घरी सांस्कृतिक श्रीमंती खूप होती. पाडगावकर बापटकर घरी यायचे, पंडित जसराज भीमसेन कुमार आमच्या घरी यायचे. तेव्हा घरी गाणं, आजकाल कोणाला विचारलं काय करणार तुम्ही, बटन दाबणार आणि नासामध्ये जाणार किंवा काही कम्प्युटर सॅटेलाइट हे करणार वगैरे असंच लोक विचारतात. आता पालक म्हणतात आणि विद्यार्थी पण सांगतात. पण माझं आमच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच किंवा ह्याच्यापेक्षाही जास्त संगीत, साहित्य, चित्रकला ही महत्वाची होती. याचे संस्कार लहानपणापासून घडत होते. कोणी सांगितलं नाही मला, काही कोणी लिहून नाही घेतलं, पण समोर दिसत होतं. सातत्याने आमच्या घरात चर्चा हेमिंग्वे, शेक्सपियर आणि बर्डेकर, करंदीकर, भीमसेन जोशी आणि असं सगळं चालायचे. त्यामुळे माझ्या मनात खूपच आर्टच्या विषयी प्रचंड एक आस्था निर्माण झाली. पण अगं गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे. म्हणजे पहिली ते IIT पर्यंत माझा एकही मार्क गेला नाही गणितात. त्यामुळे मला रँगलर व्हायचं होतं खरं. पण त्यावेळेला मी बोर्डात 16 आलो, मग युनिव्हर्सिटीत पहिला आलो. युनिव्हर्सिटीत पहिला आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली IITत ऍडमिशन असायची त्यावेळेला. म्हणजे तुम्हाला JEE द्यायची गरज नसायची त्यावेळेला. पण मला हे कोणी सांगितलंच नाही. त्यामुळे मला ते सोलापूरला एंट्रन्स एक्झामिनेशनला बसलो होतो रिसो. मग ऑल इंडियात ते 22-28 लक्षात नाही मला काही ते आलो. मग त्यामुळे केमिकल इंजिनिअरिंगचं खूपच वेळ होतं. लोक केमिकल, मला काही कळत नव्हतं. मी लोकांनी म्हणाले त्यामुळे मी केमिकलला गेलो. पण पहिली 3 वर्ष मी बऱ्यापैकी अभ्यास केला, चांगले मार्क्स होते. पण त्यानंतर मात्र आमचा एक ग्रुप स्थापन झाला. त्यातच मी, सुहास परस्ते वगैरे होते सगळे मंडळी, आणि मग बरीच मंडळी होती. पण त्याचबरोबर IIT, TIFR आणि BRC मधली टॉपर मंडळी होती त्यावेळेला. म्हणजे त्या वेळेला त्या आमचा एक ग्रुप जमला, कुठल्या तरी कारणाने आम्ही एकत्र आलो. आणि त्यानंतर त्यांनी मी इतका प्रभावित झालो, कारण ही मंडळी त्यांच्या विषयात तर ग्रेट होतीच. एक मनुष्य TIFR मधला व्हिजिटिंग प्रोफेसर क्वांटम फिजिक्सचा स्टॅनफोर्ड मध्ये, दुसरा मनुष्य श्रीकृष्ण दाणी म्हणून तो जगातल्या पहिल्या 50 मॅथमॅटिशियन पैकी एक, अशी सगळी मंडळी. त्यामुळे मी भयंकर प्रभावित झालो. लकीली माझ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट घडली की मी खूप मोठ्या लोकांना खूप लवकर गेलो. आपण जे ज्यांच्या आयुष्यात तसं घडत नाही ना, ते आपल्याला फार थोड्या दिवसात, म्हणजे काही थोडं झालं की लगेच आपण खूप मोठे झालो तसं जरा वाटायला. मी अमेरिकेला आता हजारो मुलांना पाठवलेलं आहे. गेली की लगेच 6 महिन्यात अमेरिकन ऍक्सेंट काढून घरी येतं तरी बोलायला लागतात. मला त्यांचं काय करावं ते कळत नाही. पण म्हणजे मी आता माझं पटणीमध्ये मी 11 वर्ष पटणी चालवली. मग नारायण मूर्तींनी पटणी सोडून इन्फोसिस चालू केली. त्याच खुर्चीवर बसून मी पटणी 11 वर्ष चालवली. माझं हेड ऑफिस होतं बॉस्टनच्या, म्हणजे केम्ब्रिजमध्ये, MITच्या शेजारी, अमेरिकेतल्या MITच्या शेजारचीच बिल्डिंग 238 मेन स्ट्रीट बाजू. दर महिन्याला मग जावं लागायचं. गेलो की लंच टेबलवरती समोर 2 नोबेल, लिफ्ट मध्ये आणखीन एक नोबेल लॉरेट. एक तासभर चालत फिरत परत गेले की हार्वर्ड स्क्वेअर, कित्येक हॉस्पिटल तुम्ही गेले असालच, पण चालत फिरत गेलं की हार्वर्ड स्क्वेअरला तिथे एकदा फुटपाथवर मनुष्य पांढरी दाढी असलेला बसला होता, चेस खेळत लहान मुलाबरोबर फुटपाथवरती. तर तिथे वातावरण फार छान असतं हार्वर्ड स्क्वेअरला. आणि म्हणलं हा कोण, अरे गेल्या वर्षी नोबेल मिळालं वगैरे असं. अशा अनेकांबरोबर माझ्या चर्चा झाल्या, अनेक नोबेल लॉरेन्स बरोबर चर्चा झाल्या. लहानपणी तर जसराज कुमार गाणं दिग्गज मला भेटले होते, साहित्यातले, गाण्यातले. इतिहासात शास्त्रज्ञ मला भेटले, तंत्रज्ञ भेटले. इंटरनेट ज्याच्यावरती अवलंबून आहे तो विंटन सर्फ नावाचा जो मनुष्य, ज्यांनी TCP/IP शोधून काढला, त्याच्याबरोबर 2 दिवस मी न्यूयॉर्कला आणि 2 दिवस मुंबईतल्या ताजमध्ये होतो.
अनेक मोठमोठ्या मायकेल पोर्टरला भेटलो मी, पीटर ड्रकरला 2दा भेटलो. असं सगळं C.K. प्रल्हाद हे खूप मोठे मॅनेजमेंट गुरु आणि मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्यांच्याबरोबर मी सॅन फ्रान्सिस्को, सॅन डिएगोला लंच घेतली. हे इतक्या मोठ्या लोकांना तुम्ही जेव्हा लवकर भेटता आणि लवकर, तेव्हा मग जगामध्ये एक्सलन्स काय हे मला कळलं आणि त्यामुळे मी धाड करत जमिनीवर आलो. त्याचं बोर्डात 16 युनिव्हर्सिटीत पहिला, गणितात पार, हे ते काय केलं काय अर्थ नाही. हे वैश्विक जे आहे ते मला लक्षात आलं आणि त्यामुळे आपण कोणीच नाही हे तेव्हापासून आपल्याला खूप उंची गाठायची आहे. हे तुमच्या डोक्यात जेव्हा येतं तेव्हा तुम्ही एक्सलन्सचा ध्यास गाठतात. नाहीतर मग तुम्ही अल्पसंतुष्ट, ठीक आहे मी वर्गात 3रा वगैरे असं असं मी कधीच त्याचा फार महत्व दिलं नाही. आणि त्यामुळे माझं हे जे ग्रुप होता IITतला, त्या ग्रुपकडे मी आकर्षित झालो आणि त्यात ते आपल्या विषयात तर ग्रेट होतेच, पण त्यांना इतरही अनेक विषयात इंटरेस्ट होता. त्यांना हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट होता, फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट होता, त्यांना इंग्लिश लिटरेचरमध्ये इंटरेस्ट होता, इकॉनॉमिक्समध्ये इंटरेस्ट होता, सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट होता, सायन्स, टेक्नॉलॉजी, म्युझिक, लिटरेचर तुम्ही म्हणाल ते. आणि त्याचा मला एक प्रचंड ओढ लागली. हे काय केमिकल इंजिनिअरिंग JRE अमेरिकेत हे काय कोणी करू शकलं, आम्हाला ते पडतोच वाटत, खरंच पडतोच वाटत. म्हणजे बाहेरकडे शिकून बरेच लोक गेले अमेरिकेला. अजून न्यूयॉर्कमध्ये न्यू जर्सीला गेलो की एक मुलगा माझ्या अगदी पाया पडायचा. बरेच वेळा झाली आता बरेच वर्ष. तुमच्यामुळे मी इथे आलो, तुझ्यामुळे, आणि आता तू तिकडे राहायला तसं. पण मला ते फार महत्वाचं वाटायचंच नाही. म्हणजे असं की मनुष्य निर्माण झाला, विश्व 1400 कोटी वर्षापूर्वी, पृथ्वी 450 कोटी वर्षापूर्वी, पहिला जीव 375 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला. तिने उत्क्रांती होतो, माणूस निर्माण झाला. आणि माणूस निर्माण झाल्यावर इंद्रधनुष्य होतं, सूर्यचंद्र उगवत मावळत असतील, नंतर समुद्राला भरती ओढी येत असेल, आणि ज्वालामुखी असेल, भूकंप असेल. माणसाने का हा प्रश्न विचारला, त्यातनं विज्ञान निर्माण झालं. त्यांनी ते विज्ञान आपल्या आयुष्य सुधारण्याकरता वापरलं, त्यातनं तंत्रज्ञान निर्माण झालं. आणि ते तंत्रज्ञान निर्माण झाल्यानंतर माणसं एकत्र राहायला लागली. त्यातनं समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान अशी सगळी ज्ञानशाखा निर्माण झाल्या. आणि माणसाने आपल्या आयुष्याचा अर्थ लावायला निर्माण करायला सुरुवात केली. तेव्हापासून संगीत, साहित्य, चित्रकला हे सगळं निर्माण झालं. हे कसं निर्माण झालं असलं पाहिजे, त्यात कोण शिलेदार होते, त्यांनी मूलतत्व काय, याचा मला प्रचंड ध्यास लागला आमच्या सगळ्या ग्रुपचाच. म्हणजे भारतात गरिबी काय, भारतात बेकारी काय पासून ते 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं, पण त्याच्या अगोदर काय होतं, विश्व निर्माण होण्याच्या अगोदर काय होतं, तर ते प्रश्नच विचारणं चूक आहे आजच्या फिजिक्स प्रमाणे. कारण टाइम इटसेल्फ स्टार्टेड विथ द बिगिनिंग ऑफ युनिव्हर्स असं ते. तर किंवा एक साधा प्रश्न विचारतो, ते हा पहिल्यांदा 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला. त्याच्यानंतर 200 कोटी वर्ष सेल्स नव्हता. एक सेल डिवाइड होऊन 2 सेल डिवाइड, 2 होऊन 4 व्हायच्या, सेक्स नव्हताच. मग असं काय झालं असलं पाहिजे 200 कोटी वर्षानंतर की सेक्स निर्माण झाला, की मेल आणि फिमेल, आणि त्यातनं निर्माण होणार आपत्ती जास्त टिकेल डार्विनच्या थेअरी प्रमाणे. एकदा न्यूयॉर्कहून मी येत होतो त्यावेळेला रेड क्वीन नावाचं एक पुस्तक आहे, मॅट रिटली नावाचे ब्रिटिश बायोलॉजिस्ट, ते मी वाचत होतो. वाचून मी इतकं भारावून गेलो. त्यात त्यांनी या प्रश्नाचा उहापोह केला होता आणि म्हटलं की हे भयंकरच आहे. अशा वेगवेगळे प्रश्न आमच्या चर्चेत यायचे. आणि मग इंग्लिश लिटरेचर, हेमिंग्वे, सार्त्र, कामू, काफका, असे अनेक, म्हणजे इतक्या वेगवेगळ्या विषयांवर आमच्या चर्चा चालली. इकॉनॉमिक्स, भारतात गरिबी किंवा बेकारी काय म्हणल्यानंतर BA पर्यंत मी इकॉनॉमिक्स वाचून काढली. ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस मार्क्स, केन्स, फ्रीडमन, 1961 साली शिकागो स्कूल मध्ये फ्रीडमन आला होता. तर हे सगळं आपल्याला परीक्षेला येते याचा काही संबंधच नव्हता. परीक्षेचा काय संबंध आहे, हे जे सगळं आहे, हे कसं निर्माण झालं, हे जे विश्वात आहे, हीच परीक्षा आहे आपली, हे आपल्याला कळलं पाहिजे. यांनी इतकं ग्रासून गेलो तुम्ही की नुसतं केमिकल इंजिनिअरिंग, हीट ट्रान्सफर, मास ट्रान्सफर पाठ करायचं, हे ते करतात, ते मला फार इंटरेस्ट वाटायचा नाही. आणि सगळं माझं कपाट हे सगळं, म्हणजे फ्लोरा काउंटरला जुनी दुकानं, जुनी पुस्तकं असायची फुटपाथवर, ती आणायची. सगळं अशा इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, फिलॉसॉफी सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, कॅन्ट, रसेल, विटगेन्स्टाईन, ही सगळी त्याची काय थिअरीज होत्या, असं सगळं त्याच्यावर चर्चा करून शेवटली 3 वर्ष हेच उद्योग केले. मला आश्चर्य वाटेल की शेवटल्या परीक्षेच्या वेळेला, फायनल एक्झामिनेशनच्या आदल्या रात्री 9:45 लायब्ररी बंद व्हायची. 10:30 पर्यंत लायब्ररीच्या बाहेर आमच्या धुमश्चक्री चालली होती की मॅक्स वेबरची थिअरी बरोबर आहे का, मार्क्सची थिअरी बरोबर आहे, स्टेटची.
काय उद्या उद्या काय पेपर याचा काही संबंध नव्हता. म्हणजे असं सगळं आमचं चालायचं. तर त्यामुळे भारावून जाणं त्याला म्हणतात त्या विषयात. आज जे मी लिहितो त्याची बॅकग्राऊंड ती आहे. लोक प्रसिद्ध होण्याकरता का अरे इसको डिपार्टमेंट मी 32 वर्ष आयटीत होतो, 23 वर्ष सीईओ होतो मी. आणि त्याच्या पत्नी 11 वर्ष चालवली, 4 वर्ष सिंटेल मॅनेजिंग डायरेक्टर होतो, 4 वर्ष LNT मधला सीईओ होतो, 150 वेळा जगप्रवास केला, हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या, चेन्नई, बंगलोर, पुणे, मुंबईमध्ये हजारो लोकांची सॉफ्टवेअरचे सेंटर्स आणि अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1, असं सगळं. जपानमध्ये ओसाका आणि टोकियो दोन्ही ठिकाणी एनईसी, हिताची सगळे कस्टमर्स होते. जपानला 37 वेळा जाऊन आलो, असं सगळं. पण या सगळ्यामध्ये मला हे जे विषय होते, हे विषय माझ्यापासून कधी दूर गेले नाही. आणि तर हे माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट खूप मिळाले. वेळ असेल तर सांगेन मी. माझ्या मुलाला ऑटिझम झाला होता सांगेन मी. पण मुख्य म्हणजे ह्या विषयांची आवड लागली, त्यामुळे मग मी या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर हे लिहिलं. माझ्या मुलामुळे मला पैसे जमा करावे लागले आणि शेवटी मग मी वर्षाला 3 ते 4 कोटीच्या ऑफर्स नाकारून मग मी मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, त्यात आपण अर्धा 1% तरी भर घातली पाहिजे असं म्हणून मी परत आलो. आणि मग त्यानंतर मी 75 पुस्तकं झाली. पहिली 4 मी इंग्रजीत लिहिली, ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स, वेब टेक्नॉलॉजीज आणि डिमिस्टिफाईंग कम्प्युटर्स. त्यातली मग मॅग्रो हिल न्यूयॉर्कने चायनीज मेट आहे, 500-700 पर्यंत पुस्तकं आहेत. ही चायनीज मेट आणि इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट केली, ती जगभर वापरली जातात. मी आज जपान, चीन, कोरिया, तैवान सगळे. मी जपानला एकदा टोक्यात उभे होतो आणि बुक स्टॉल मध्ये एक वर्ष माझंच पुस्तक घेत होता डेटा कम्युनिकेशन बद्दल. म्हणजे माझी सही करू का, पण माझं जपानी येत नव्हतं, थोडं निघून गेला. असं सगळं. तर अशी सगळी पुस्तकं ती झाली. पण त्यानंतर मग मी परत आलो. 75 पुस्तकं मराठीमध्ये हे ज्ञान आलं पाहिजे, कारण माझ्याकडे 7000 पुस्तकं आहेत. ती सगळी काही वाचलेली नाही. मी 20% वाचलेली असतील, बाकी व्हर्टिकली वाचलेली. कशात काय ते मला माहित असतं. त्यामुळे मग ती सगळी पुस्तकं कसं लिहायचं याचं स्ट्रक्चर माझ्या डोक्यात तयार आहे. आता सायकोलॉजीवर 10 झाली माझी पुस्तकं, बायोलॉजीवर 6 झाली, सायन्स टेक्नॉलॉजी होती बरीच म्हणजे. आणि सगळी बेस्ट सेलर झाली. मी मुसाफिरमध्ये 1.25 लाख, बाकी 80,000, 70,000, 60,000 अशी सगळी. म्हणजे जनरली वर्षाला 2 ते 3 एडिशन कमी जवळपास एकही पुस्तक नाही. म्हणजे आता फॉरेन्सिक सायकोलॉजी निघालं, 3ऱ्या महिन्यात 4थी एडिशन सध्या चालू आहे. अशा तऱ्हेची सगळी जनरली लोकांना ती स्टाईल. मग मी काय करतो माझ्या पुस्तकामध्ये की ते आता किमयागार घेतलं, मनात घेतलं, अर्थात घेतलं, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या विषयाचा इतिहास असतो, त्या सायंटिस्टचं बायोग्राफीज असतात आणि त्यातली तत्व पण असतात. मी किमयागारमध्ये रिलेटिव्हिटी कळली किमयागारमुळे असं सांगणं शेकडो लोकांचं. किमयागारमुळे मला डीएनए कळलं असं सांगणारे बरेच लोक आहेत. किंवा अर्थातमुळे मला केनचं मी फ्रीडमन घेतलं, मारामाऱ्या कळल्या. किंवा मनातमुळे मला बिहेवियरिझम म्हणजे कॉग्निटिव्ह सायकोलॉजी कळली असं सांगणारे खूप लोक आहेत. तर हे आणि मला जेव्हा सांगतात की मला किमयागार वाचलं, मला सायन्सची आवड निर्माण झाली, मी आता स्टॅनफोर्ड मध्ये प्रोफेसर आहे, किंवा मनात वाचलं मी आता माझं नैराश्य गेलं असं सांगणारे शेकडो लोक आहेत. मुसाफिर वाचलं माझं आत्मचरित्र, त्यापासून 18 लोकांनी आत्महत्या परावृत्त झाल्या आत्महत्येपासून, आणि शेकडो लोकांचं नैराश्य गेलं. आता अशा तऱ्हेने जेव्हा मला रेमार्क्स येतात किंवा मी कोणाचं गेलो की रोज 15 ते 20 लोक सह्या, फोटो आणि या पुस्तकामुळे हे बदलले, ते बदल, माझ्या आयुष्यात बदल झाला असं जे, त्यामुळे मला ग्रुप येतो, मी पुढे लिहित जातो. तर ही सगळी साधारण बॅकग्राऊंड आहे. म्हणजे साधारण माझ्या स्वतःच्या लिखाणावर एकेला PhD मिळाली. मी स्वतः डॉक्टर नाहीये, पण माझ्या लिखाणावर तनुजा मुळे नावाच्या मुलीला पुणे युनिव्हर्सिटी मधलं PhD मिळाली ऑलरेडी. अच्युत गोडबोले यांचं साहित्य ह्याच्यावर आणखी 2 जण PhD करतायत. आणि 1953 सालापासून जे IIT सगळे लोक बाहेर पडले, लाखो लोक दरवर्षी हजारो बाहेर पडतात. तेव्हा 1953 सालापासून लाखो लोक, त्यातल्या 100 IIT मध्ये 100 ग्रेट IITians म्हणून पुस्तक IIT खरगपूरच्या कोणतरी काढले. त्याच्यात माझा 35वा नंबर. नारायण मूर्ती, नंदन नेलकानी, आनंद देशपांडे, मनोहर पर्रिकर, विजय भटकर अशी सगळी मंडळी. त्यामध्ये माझं 35वा नंबर. नको म्हणत होतं 6 वेळा, पण त्यांनी सांगितलं तुम्ही एवढं संस्थांना मदत करता, ती मी असं करण्यात अर्थ नाही. मग आता कित्येक लाखो, काही कोटीच्या वरती वेगवेगळ्या संस्थांना मदत, दरवर्षी मी 7-8 लाख करायचं ठरवलंय आता. आणि माझ्या भाषणाचे वगैरे मी सगळे देऊन टाकतो. तर ते तुम्ही एवढ्या संस्थांना मदत करता, तुम्ही एवढ्या मोठमोठ्या कंपन्या चालवल्या, लहानाच्या खूप मोठ्या केल्यात, आणि तुम्ही एवढी पुस्तकं लिहिली इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये, तुम्ही यायलाच पाहिजे असं म्हणून मला आग्रह करून मला बळेबळेच घेतलं. आणि तुम्ही 6 त्यांचे ईमेल झाले, मी त्यांना म्हटलं नको म्हणून. शेवटी त्यांनी घेतलं. ते 100 ग्रेट IITians मध्ये माझं नाव आहे. तर ही सगळी जनरली माझी स्टोरी आहे. पण मी का लिहितो ह्याच्या मागे, आणि मी सगळ्या इतर इतक्या विषयांवर नॅनो टेक्नॉलॉजीवर लिहिलं,
कायद्याचा इतिहासमध्ये मायलॉट पुस्तक लिहिलं, अनेक वकील आणि जजेस वापरतात ते. म्हणजे भारत, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका यांचा लिगल इतिहास भारताचा पण येतो. तर आणि खूप इंटरेस्ट. आता दुसरं कोर्स कॅनव्हास सगळे 400-500 पर्यंत पुस्तक आहेत. कॅनव्हास वाजून नाना पाटेकरचा मला फोन, तो भने सुरुवात करतो बोलताना कुठले तर 10:30ला फोन, अरे जे काय असेल ते. म्हटलं काय झालं, 10:30 काय फोन केला, चांगला ओळखीत आहे मला. आणि तो म्हणलं की कॅनव्हास वाचला, माझी बायको म्हणाला मी युरोप मधल्या सगळ्या म्युझियम पण दाखव म्हणून, तुझ्यामुळे कटकट माझ्या मागे लागली. असे अनेक जपूरचा 1, 2, 3 मध्ये इंग्लिश लिटरेचर वरती आहे. ते वाचून आतापर्यंत 22 इंग्लिश MA PhD प्रोफेसर्सनी सांगितलं मला की इंग्लिश लिटरेचर कसं शिकवावं हे आता आम्हाला कळलं. की असं जे आहे ना ते मला जास्त बळतं. तर ते तुम्ही जरूर वाचा. आता काय वाचा सांगणं अवघड, 75 पुस्तकं. पण आता यातली निम्म्याहून जास्त पुस्तक अलीकडे मी सहलेखकांकडून लिहिलेली. कारण मला BP, डायबिटीज म्हणजे 25 वर्षापूर्वी एन्जिओप्लास्टी झाली. गेल्या वर्षी माझी ट्रिपल आर्टरी बायपास झाली. मला सायटिका, स्पॉन्डिलायटिस, मला कॉर्टिलेजचं ऑपरेशन झालंय माझं, आणि इथले टेंडन तुटलेले. तेव्हा सगळी तुटातूट बरीच आहे. तेव्हा 10-12 वर्षापासून मला कळल्यानंतर मी म्हटलं की आता आपल्या माझ्या डोक्यात एवढे विचार आहेत, वेगवेगळी एवढी पुस्तकं आहेत, एवढं स्ट्रक्चर तयार आहे, म्हणून आपण एकट्या नाही लिहून होणार नाही, पण मराठीमध्ये ते आलं पाहिजे. म्हणून मी सहलेखकांबरोबर सुरुवात केली. बरीच पुस्तकं, निम्मी पुस्तकं, निम्मी जास्त आता सहलेखकांबरोबर. पण माझी खरी ओळख मुसाफिर किमयागार, अर्थात मनात गणिती नादवै, तुम्ही आता उल्लेख केला तसं सिम्फनी हे पाश्चिमात्य संगीतावर. मी युरोपमध्ये जेव्हा जायचो, माझी युरोपमध्ये 3 ऑफिस होती, तर तिथे जायचो दरवेळेला. खूप युरोप खूप आवडतं मला. तर त्यावेळेला मी म्हणजे फ्रँकफर्ट टू पॅरिस माझा आवडता ट्रॅक होता. म्हणजे ऍम्स्टरडॅम, बेल्जियम असं जातं ट्रेन. तर वॉकमन किंवा डिस्कमन त्यावेळी घेऊन जायचो मी. आणि त्यावेळेस सगळं बिथोन, बाक, मोझार्ट असं सगळं ऐकायचो. त्याचे माझ्याकडे चिकार कलेक्शन आहे. तर त्या अशा सगळ्या मुळे संस्कार इतक्या वेगळ्या तऱ्हेचे झाले आणि विषयांची आवड. आणि तर मी कुठल्याही तज्ञ नाही. पहिली गोष्ट, इंजिनिअरिंग मधलं मुळीच नाही, काही केलंच नाही. केमिकल इंजिनिअरिंग सी पण मला आठवत नाही, आणि त्यावेळी आठवत नव्हतं. पण IT मला बऱ्यापैकी माहिती आहे, म्हणजे आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मला माहित नव्हतं. त्याची सुरुवात खरी म्हणजे AI ची जी सुरुवात झाली ती 1956 साली. त्याला आता मी त्या AIच्या विषयाकडे वळतो. AI ची सुरुवात 1956 साली झाली. डार्टमाउथ कॉन्फरन्स मध्ये त्याचं नाव देण्यात आलं. त्याच्या अगोदर 1940 साली ॲलन ट्युरिंगनी पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सांगितलं होतं, त्याच्याविषयी सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यात काही फार झालं नाही. पहिल्यांदा AI मध्ये 2 एम्स होते. यंत्रांनी माणसासारखं वागणं, म्हणजे 2 भाग आहेत त्याच्यात. एक फिजिकल भाग आहे आणि दुसरा इंटेलेक्च्युअल भाग. फिजिकल भाग म्हणजे मुवमेंट, आपण चालतो, बोलतो, रांगतो, पायऱ्या चढतो, त्यात रोबोटिक्स येतं. आणि फिजिकल त्यात दुसरा एक भाग येतो, तो म्हणजे सेन्सेस. आपण ऐकतो, बोलतो, स्पर्श, चव, ते पण कळलं पाहिजे. पण ते इतकं अवघड आहे. आपण बघतो कम्प्युटर व्हिजन. म्हणजे बॉस्टन कम्प्युटर व्हिजन नावाचा माझा कस्टमर होता, वेस्टबरो, बॉस्टनच्या जवळ. कम्प्युटरला दिसणं हा, कारण डोळ्यामध्ये कसं होतं, कॅमेरा नाही हो. कॅमेरा आणि ब्रेनचं माझ्या मनात मध्ये खूप 30 पानं लिहिली आहेत. एक आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो तेव्हा ती गोष्ट बघितल्यानंतर ती गोष्ट मेंदूमध्ये साठवतो. ती गोष्ट, त्याचा आवाज, म्हणजे मांजर असेल तर म्यावचा आवाज, मांजर शब्द, मांजरचं चित्र आणि इतर अनेक गोष्टीच्या प्रॉपर्टी जर होतात, तर त्या सगळ्या ब्रेन वेगवेगळ्या ठिकाणी साठवलेल्या असतात. ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि आपण जेव्हा माणसाचा विचार करतो सगळ्या एकत्र आपल्याला प्रेझेंट केल्या जातात. हे काय अजब गोष्ट आहे. पण तर ते ब्रेनचा आणि डोळ्यांचा संबंध इतका कॉम्प्लेक्स आहे, नर्व्स वगैरे. तर ते मिमिक करणं हे सुद्धा भयंकर अवघड आहे. त्यामुळे रोबोटिक्स मध्ये प्रगती चालली होती, पण ती इतकी प्रचंड वेगाने चालली नव्हती. म्हणजे कन्व्हेअर बेल्ट मध्ये लाल रंगाचा साबण आहे, एक हिरवा आला तर तो उचलणं, हे वगैरे ठीक होतं. पण सगळ्या रोबोटच्या माणसासारख्या हालचाली करणं किंवा माणसासारखे सेन्सेस असणं हे तितक्या लवकर त्यांना जमलं नाही. आता ते जमायला लागलेले. आज चीनमध्ये ह्युमनॉइड रोबोट्स आणि इतर प्रचंड काय चाललेलं वेगळाच प्रकार आहे, चीन आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी. पण आता ते बऱ्यापैकी सॉफिस्टिकेटेड होईल. अजून एक 15-20 वर्षात रोबोट खूपच वेगाने करतो, पण त्याची प्रगती स्लो चाललेली होती. आणि इंटेलेक्च्युअल लेवलवरती पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की आपण माणसाचं जे ज्ञान आहे ते आपण यंत्रामध्ये द्यावं.
डॉक्टर कसं काम करतो, वकील कसं काम करतो, इंजिनियर कसं काम करतो, हे आपण ज्ञान देणार, त्याला एक्सपर्ट सिस्टम्स म्हणतात. पण डॉक्टर कसं काम करतो, तर जर काही ताप आला असेल तर हिरवी गोळी, बॉडी एक असेल तर लाल गोळी, असं करत नाही. म्हणजे उदाहरण म्हणतो, तर ताप आला आणि बॉडी दोन्ही असेल तर पिवळी गोळी. तर सगळं इफ देन एल्स, आमच्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये इफ बॉडी एक देन रेड टॅबलेट, इफ फिवर देन दिस, असं अशा सगळ्या भाषेमध्ये ज्ञान आपण त्याला दिलं. आणि नंतर एखादा रुग्ण गेला आणि म्हणाला की मला ताप येतोय, तर तो इफ देन स्टेटमेंट मध्ये जाईल आणि सांगेल ठीक आहे तू लाल गोळी घे. पण समजा ताप एका आठवड्यात ते झालं नाही बरं, तर तो सांगेल मग ECG काढ. त्यात सुद्धा तो प्रोग्राम लिहिलेला असेल की इफ देर इज नो इम्प्रुव्हमेंट देन टेक एन ECG. तर ते त्या प्रोग्राम प्रमाणे तो जे ज्ञान भरलेलं असेल त्याप्रमाणे तो उत्तर देईल. असं त्याला एक्सपर्ट सिस्टमचं काम असतं. त्या ह्युरिस्टिकमुळे लर्निंगचे थोडेफार प्रयत्न झाले, पण ते फार यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे एक्सपर्ट सिस्टम्स फार यशस्वी झाले नाही. त्याचं कारण ते मेंटेन करणं अवघड झालं. अनेक विकार नवीन निर्माण झाले, अनेक टेस्ट निर्माण झाल्या, रोज वेगवेगळ्या लॅब टेस्ट, CT स्कॅन निघाला, MRI निघाला, हे प्रत्येक सारखं बदलत बसायचं प्रोग्राम. तर मग भयंकर अवघड झालं. त्यामुळे त्याला उत्साह गेला. त्याला AI विंटर्स म्हणतात आणि AI मधलं संपूर्ण रस कमी झाला. पण त्यानंतर मशीन लर्निंग जेव्हा निघालं, आणि त्याचाच भाग डीप लर्निंग, आणि त्याचाच आणखीन एक भाग म्हणजे LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल, ज्याची ChatGPT ही सगळी वर्ष ते 2017च्या नंतर सुरू झालं. मशीन आणि डीप लर्निंग 2000 ते 2012च्या सुरुवात झालं. तर ते सुरुवात असं झालं की पहिल्यांदा ट्रान्सलेशन आपल्याला ऑटोमॅटिक करता येईल का, असं त्यांना वाटायला. आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन करता येईल का, तर ते त्यांना वाटलं की आपण त्याला टॉप डाऊन अप्रोच म्हणतात. मागाशी जे सांगितलं एक्सपर्ट सिस्टम्स, म्हणजे इफ देन एल्स वगैरे असं वापरून करता येईल का, की हा फ्रेंच शब्द असेल तर हा इंग्लिश शब्द घे, हा इंग्लिश असेल तर हा फ्रेंच शब्द घे. जसं की 2 डिक्शनरी द्यायच्या आणि त्यांना वापर म्हणायचं आणि शब्दात रिप्लेस करायचं. पण तसं नसतं ना. प्रत्येक शब्दाला कॉन्टेक्स्ट असतो. त्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे त्याला करावं. म्हणजे बँक म्हणलं की आपण पैसे ठेवतो ती बँक का नदीचं बँक, की ऍपल म्हणलं की ऍपल सफरचंद आहे का, ऍपल ही कंपनी आहे का, ऍपल ऑफ द युअर माय ऍपल ऑफ द आय असं म्हणतो, तू लाडका आहे तसं. तो प्रत्येक शब्दाला कॉन्टेक्स्ट महत्वाचा असतो. नुसतं शब्द रिप्लेस करून चालणार नाही. मग त्या एकाच्या डोक्यात आलं की लहान मुलं शिकतात कसं. लहान मुलाला आपण काही व्याकरण देत नाही, आपण का करता कर मग ते आपण असं सांगत नाही, त्याला डिक्शनरी देत नाही शिकवत. तो हजारो लाखो वाक्य ऐकतो आणि त्याच्यावरून रूल्स फॉर्म करतो. आतापर्यंत आपण रूल्स देत होतो, इफ फिवर देन दिस, रूल्स वरनं आपण डेटा उत्तर शोधत होतो. आता आपण डेटा देतोय आणि डेटावरून शिक असं म्हणतो. तर डेटा तो सगळी ऐकतो, त्याच्यावरून व्याकरणाचे नियम बनवतो. दिस इज रिव्हर्सिंग. सगळं आता आपण जे करतो दिस इज मशीन लर्निंग. मशीन लर्निंग इज नथिंग बट डेटा लर्निंग. म्हणजे डेटामध्ये पॅटर्न शोधणं म्हणजेच मशीन लर्निंग. आपण 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कुठला, आपण IQ मध्ये प्रश्न विचारतो. आता इंटेलिजन्स 7-8 प्रकारचा असतो. मनात महत्वाचे आहे, गार्डनर नावाच्या अमेरिकन सायकोलॉजिस्टने सांगितले, म्युझिकल इंटेलिजन्स असतो, स्पॅशल इंटेलिजन्स असतो. पण इथे 8 तऱ्हेचे इंटेलिजन्स असतात. पण आपण जो मोजतो ते जनरली फक्त लॉजिकल तर्क, 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कुठला. आता सगळे विषम संख्या आहेत, त्या दोघांचं अंतर 2 आहे, त्यात एक आपण पॅटर्न शोधतो. किंवा ऑड मॅन आउटचे प्रश्न असतात, ते सुद्धा पॅटर्न रेकग्निशन असतं. तर ते पॅटर्न, डेटावरनं पॅटर्न शिकणं म्हणजे AI, म्हणजे मशीन लर्निंग. तर ते कसं शिकायचं. उदाहरणार्थ एका बँकेत समजा 7,000 एम्प्लॉईज असतील, कस्टमर्स असतील, तर प्रत्येक कस्टमरचं उंची, वजन, सॅलरी, हुद्दा, शिक्षण, MBA झालाय का, कार आहे का, कुठे राहतो, मुलं किती, लग्न झालंय का, असं सगळं डेटा दिलं आणि सांगितलं त्याचा संबंध शोध. तर उंची आणि पगाराचा संबंध शोधेल करायचं, ते तो स्टॅटिस्टिक्स वापर करून कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन बघणार की कशात काय संबंध आहे. आणि तो उंची आणि पगाराचा संबंध आहे का, ते सापडणार नाही. उंची आणि पगाराचा काय संबंध होतो. दूरचा संबंध, उंची फारच कमी असेल तर त्याला इन्फिनिटिव्ह कॉम्प्लेक्स येईल, त्यामुळे एफिशियन्सी कमी होईल, त्यामुळे पगार कमी होईल वगैरे, फार दूरचं. पण बाकी संबंध काही होणार नाही. पण असे वेगवेगळ्या पॅरामीटर्स मधले संबंध शोधून, म्हणून स्टॅटिस्टिक्स फार महत्वाचं आहे म्हणून त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं. तर स्टॅटिस्टिक्सचा वापर करून त्यांनी असा समजा संबंध काढले वेगवेगळ्या डेटा आयटम्स मध्ये, की जो 3 वर्षाचा अनुभव आहे, ज्यांनी MBA केलेला आहे, ज्याचा पगार इतका मिनिमम आहे आणि अमुक तो मोटार गाडी घेण्याची शक्यता 95% आहे.
हे म्हटलं की अशा तऱ्हेच्या सगळ्या लोकांचे मोबाईल नंबर देऊन कॉल सेंटरला देऊन परत आपल्याला फोन यायला लागतात. तुम्हाला कार्बन हवंय का, कार्बन हवंय का, कार्बन हवंय का, असं चालू आहे. तेव्हा 7,000 लोकांना फोन करायचे 300 लोकांना केलेलं परवडतं. सो दिस इज मशीन लर्निंग. दिस इज फाइंडिंग आउट रिलेशनशिप और पॅटर्न्स विद इन डेटा. याला मशीन लर्निंग म्हणतात. मी आता सांगितलं त्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात मशीन लर्निंगच्या टर्म मध्ये. की म्हणजे तुम्ही काय सांगताय हे तुम्ही सांगत नाही, फक्त तुम्हाला डेटा देता त्याचे संबंध शोधा असं म्हणतात. तसं सुपरवाइज लर्निंग नावाचा एक प्रकार असतो मशीन लर्निंग, की आपला मेंदू हा ओळखतो कसा एखादी वस्तू. तर मेंदू एखादी वस्तू ओळखतो, ही बाटली आहे असं ओळखतो कसा, तर मेंदू ओळखतो वेगवेगळ्या. अशी कल्पना, आपल्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन्स, न्यूरॉन हे सेल, मेंदूचा सेल. हे न्यूरॉन्स एकमेकांना जोडलेले असतात, खरं जोडलेले नसतात, त्याच्यामध्ये सिनॅप्स मध्ये फट असते, पण आपण सध्या विसरूया, ते सगळे जोडलेले असतात. अशी कल्पना करा की ह्या न्यूरॉन्सच्या अनेक पातळ्या आहेत आणि प्रत्येक पातळीवर हजारो न्यूरॉन्स आहेत. तर न्यूरॉन म्हणजे काय विचारू नका. त्याचं हार्डवेअरमध्ये बीट म्हणजे काय, बीट म्हणजे मॅग्नेट आहे का, फ्लिप फ्लॉप आहे का, काय सोडून द्या. बीट 0 आणि 1च्या बीटच्या व्हॅल्यू 0 आणि 1 कशा असू शकतात. आणि तसं न्यूरॉन हा जसा आपला मेंदूच असतो, अशा न्यूरॉन्सच्या जर आपल्या मेंदूत पातळ्या त्याचं गृहीत धरलं आणि एखादी गोष्ट आपण रेकग्नाइज करतो, ही गोष्ट आहे म्हणून. हे कसं करतो? पहिल्यांदा असं कल्पना करा की पहिली पातळी काहीतरी आहे असेल किंवा काही जर नसेल, हे सगळे पोकळीच असेल. काहीतरी आहे कसं करते, एजेस वरून करते. एजेस, या एजेस जे आहेत, एजेस वरून काहीतरी याचं कळतं, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये एजेस वरून पहिली पातळी कदाचित काहीतरी आहे असं आपल्याला काहीतरी आहे हे पहिली पातळी आयडेंटिफाय करते, असं गृहीत धरा. तुम्हाला एक कल्पना आहे म्हणून सांगतो. आणि ती पातळी, हा आपलं जे कन्क्लुजन आहे ते पुढच्या पातळीकडे पाठवते. पुढची त्याला वेट, किती महत्वाचं कन्क्लुजन आहे ते सांगून पुढच्या पातळीकडे पाठवते. पुढची पातळी आणखीन काहीतरी याच्याकडे बघते, ते मूव्ह होत आहे का नाही मूव्ह होत आहे, म्हणजे जिवंत आहे का हे आहे, म्हणजे उडत आहे का सरपटत आहे, पडत असेल तर तिसऱ्या पातळी काय पक्षी आहे असं शक्यता आहे, असं तो म्हणेल. पक्षीच असेल असं नाही, विमान पण असू शकेल, म्हणजे असं सगळं. तर असं मग तिसरी पातळी, मग अशा तऱ्हेची कन्क्लुजन काढत करत, चोच आहे का, मग चोच लाल आहे का, मग रंग हिरवा आहे का, असं करत फायनली रंग बघेल, चोच बघेल, अमुक बघेल, तमुक बघेल, शेवटी तो पोपट आहे. तर तो शेवटली पातळी. तसं की तो हालत नाहीये त्यामुळे तो निर्जीव वस्तू आहे, ते पारदर्शक आहे का, अमुक आहे, तमुक आहे, प्लास्टिक आहे का, त्यातनं आरपार दिसतंय का, असं सगळं करत त्याचा आकार काय आहे, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर हा प्लास्टिकचा ग्लास आहे असं ती करतो. अशा तऱ्हेने आपण मेंदू आपला वस्तू ओळखतो. तसं आपल्याला वस्तू ओळखता येईल का, म्हणून अशाच तऱ्हेच्या न्यूरल नेटवर्क कृत्रिम तऱ्हेने तयार करता येईल का, म्हणून ANN आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कची कल्पना निघाली. तशी ANN ची कल्पना 1980 पासून सुरू होती, पण ANN ची कल्पना जास्त वेगाने मशीन लर्निंगचा शोध लागल्यानंतर सुरू झाली आणि त्यानंतर सुपरवाइज लर्निंगची कल्पना सुरू झाली. इमेज नेट नावाची कल्पना निघाली, स्पर्धा झाली होती की ज्या ठिकाणी दिलेली वस्तू ओळखता येते का या ANN ला, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कला. न्यूरल नेटवर्क मध्ये अशा अनेक वेगवेगळ्या कृत्रिम न्यूरॉन्सच्या पातळ्या आहेत. प्रत्येक पातळीवरती हजारो न्यूरॉन्स आहेत आणि प्रत्येक पातळीवरचा प्रत्येक न्यूरॉन पुढच्या आणि मागच्या पातळीवरच्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे. इतकी ती कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे प्रत्येक न्यूरॉनला पुढच्या पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनला संदेश पाठवता यायला पाहिजे, मागच्याही पातळीवरच्या प्रत्येक न्यूरॉनला संदेश पाठवता यायला पाहिजे. ते पूर्ण कनेक्टेड असं न्यूरल नेटवर्क, त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणतात. आता समजा मी एक मांजराचं चित्र समोर ठेवलं, कल्पना म्हणून सांगतो, प्रत्यक्ष असं होत नाही, प्रत्यक्षात पिक्सेलच्या लेवलवरती चालतं, पण ते सांगत बसत नाही मी. समजा मांजर ठेवलं, सांगितलं तू मांजर ओळख, पण त्याला सांगितलेलं आहे की हे मांजर आहे म्हणून त्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात. अनसुपरवाइज लर्निंग मध्ये काय ओळखायचं सांगितलं नसतं, नुसता डेटा दिलेला आहे, कस्टमर्सचा संबंध शोध असं सांगितलं असतं, म्हणून त्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. इथे म्हणतो की मांजर आहे, आता तुला ओळखायला पाहिजे. आता पहिली पातळी कदाचित पायांकडे बघेल, पाय 4 आहे, पण तो म्हणेल हत्ती असण्याची शक्यता 20%, कुत्रा असण्याची शक्यता, प्रत्येकाच्या प्रॉबॅबिलिटीज कडून ते पुढच्या लेवलकडे जाईल. पुढची लेवल कडे डोळ्यांकडे बघेल, डोळ्यांमध्ये तो मांजराशी किती जुळतात काय प्रमाणे, त्याप्रमाणे
तो प्रत्येकाची प्रॉपर्टी बघेल. तिसरा आणखी कानांकडे बघेल. चौथा विस्कर्स मिशांकडे बघेल. पाचवा रंगाकडे बघेल वगैरे. असं असं करत करत समजा शेवटल्या पातळी, आणि प्रत्येक पातळी वेट किती आहे, म्हणजे मिश्राला वेट किती आहे, कानाला वेट किती आहे, डोळ्याच्या रंगाला वेट किती आहे, हे किती महत्वाचं आहे आपल्या ओळखण्यामध्ये. त्या वेट्स प्रमाणे ते ह्याला खूप महत्व आहे असं सांगू, किंवा याला फार कमी महत्व आहे. त्या अशी वेट्स प्रमाणे ते पुढच्या पातळीला, पुढची पातळी आणखी पुढच्या पातळीला, असं कर सगळ्यात शेवटली पातळीने असं कन्क्लुजन काढलं की हत्ती असण्याची शक्यता 50% आहे, आणि कुत्रा असण्याची 10% आहे, मांजर असण्याची शक्यता 5% आहे. असं काहीतरी विचित्र त्यांनी काढलं कुठल्याही कारणामुळे. तर मग त्याला वाटतं आपण मांजर दाखवलेलं आहे, पण मांजराची शक्यता 10% आलेली आहे, हत्तीची 50% आलेली आहे. काहीतरी चूक आहे, पण त्यांनी कशाला तरी महत्व जास्त दिलेलं आहे, चुकीचं दिलेलं आहे. मग तो पुन्हा पहिल्यापासून येतो आणि प्रत्येक पातळीची वेट्स बदलतो, आणि ती वेट्स अशा तऱ्हेने बदलतो की सगळ्यात शेवटी मांजराचं पर्सेंटेज 10%वरनं 30%वरनं गेलंय का आता. मग 30%वरनं गेलंय, त्याला कळतं आपण वेट्स ज्या वाढवतोय किंवा कमी करतोय ती बरोबर आहे हे त्याला कळतं. मग पुन्हा परत येतो, पुन्हा त्याच तऱ्हेने तो वाढवत 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 नेतो, आणि शेवटी त्या कन्क्लुजन की मांजर असण्याची शक्यता 95-98% असे येईपर्यंत तो वेट्स बदलून ते सगळं करत बसतो. याला ट्रेनिंग द मॉडेल असं म्हणतात. आणि हे झालं की मग त्या मांजर ओळखायला हे शिकलेलं. मग मांजर ओळखायला शिकलं तर कुत्रा ओळखायला शिकेल, कुत्रा ओळखायला डुक्कर ओळखायला, सगळी प्राणी, सगळे वनस्पती, सगळ्या वस्तू, सगळं चेहरे, इमेज रेकॉग्निशन. ही 2013 साली अमेरिकेत एक स्पर्धा झाली, आणि ती स्पर्धा जेफ्री हिल्टनने जिंकली. त्याला 3 वर्षापूर्वी फिजिक्सचं नोबेल प्राइज मिळालं याच करता. आणि या फेस रिकॉग्निशन नंतर जो धुमाकूळ झालाय, कारण ड्रायव्हरलेस कार्स फेस रिकॉग्निशन पण शक्य होतं. ड्रायव्हरलेस कार गजल आहे का, सिग्नल आहे का, पोलीस आहे का, समोर काय आहे, रस्त्याचं डिवायडर आहे काय, सगळं ओळखावं लागतं. झाडं आहेत, हे सगळं ओळखावं लागतं. ड्रायव्हरलेस कार शक्यच झालं नसतं. ह्या पातळ्या आहेत, ज्या पातळ्याची संख्या जास्त असेल तर त्याला डीप लर्निंग म्हणतात. हा मशीन लर्निंगचाच एक भाग आहे. हे शब्द तुम्ही ऐकाल म्हणून सांगतो की तुमची मुलं तुम्हाला सांगतील, तुम्ही फॉक्स नक्कीच सुरू नका त्याच्यामुळे. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, त्याच्यावर एक्सपर्ट सिस्टम, आणि हे डीप लर्निंग सुरू झालं त्यावेळी फेस रेकॉग्निशनमध्ये धुमाकूळ झाला. 1000 पेशंटचे चेहरे दाखवले माउथ कॅन्सरचे, ते 1051 माणसं दाखवल्यानंतर मशीन ओळखायला लागलं की हा माउथ कॅन्सर आहे. आणि लकीली ब्लड रिपोर्ट्स, MRI, एक्सरेज हे सगळे तर डिजिटल आहेत, सगळे डिजिटल आहेत. त्यामुळे आपण कुठलाही विकार झाला की त्याला वेगवेगळ्या लेवलचे वेट्स बदलून, की अरे हा कोलायटिस आहे त्यामुळे ब्लड रिपोर्टला हिमोग्लोबिन असा असतो, त्यामुळे एक्सरे मधला हा पॅच असा असतो, तो त्यांनी नाही ओळखला तर त्या पॅचला जास्त महत्व दे, असं वेट सगळी बदलून त्याला कोलायटिस ओळखायला लावणं. अशा तऱ्हेचे मग सगळे विकार ओळखायला यायला लागल्यामुळे उद्याच्या जगात डायग्नोसिस जवळपास सगळं हे मेडिकल डायग्नोसिस जवळ आज सुद्धा AI ने केलेलं डायग्नोसिस ह्युमन डायग्नोसिस पेक्षा चिकार जास्त करेक्ट येते. आता प्रश्न त्यामुळे डॉक्टर्स नष्ट होतील का, मुळीच नाही. पण डॉक्टर्स आणि AI मिळून काम करते, पण डायग्नोसिसचं प्रचंड काम हलकं होईल. रेडिओलॉजिस्ट तर जवळपास बेकार होते. तर एक लक्षात ठेवा, टेक्निशियन तुमचा एक्सरे काढेल, पण एक्सरे इंटरप्रिटेशन हे AI, म्हणजे कॅन्सर मध्ये काय होईल, टीव्ही मुळे काय होईल, याच्यावर हे इतकं परफेक्ट दाखवत होतं की एआयचं डिजिटल एक्सरेची डिजिटल इमेज तुम्ही दिलीत त्याला तर तो तिथल्या तिथं जाऊ शकतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन आणि ब्लड रिपोर्ट्स आणि हे सगळं तुम्ही दिलं की तो काय झालं हे सांगण्याची शक्यता प्रचंडच जास्त आहे. आणि त्यामुळे डॉक्टरांचं डायग्नोसिस हे नष्ट नाही होणार, पण खूप मोठ्या प्रमाणावर कमी होईल. हे सांगण्याचं कारण सिक्युरिटीमध्ये सर फेस रेकग्निशन, सगळ्यांचे फेसेस रेकग्नाइज तो करू शकेल. उद्याच्या जगात तुम्ही हॉटेलमध्ये जाताना तुम्ही एकदम चेहरा देऊन तुम्ही बुकिंग केलेलं असेल तर तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला चेक इनचं काही संबंधच नाही. तुम्ही डायरेक्टली जाऊन तुमच्या रूम पर्यंत जा, तिकडचा कॅमेरा तुमचा फोटो घेईल आणि आपोआप दार उघडेल वगैरे असंच आहे. त्याचं मी त्याच्यावर खूप बोलू शकेन. सिक्युरिटीमध्ये सगळ्या गुन्हेगारांचे चेहरे जर का एका डेटाबेसमध्ये ठेवले ते सगळ्या सीसीटीव्ही कॅमेरा दिले प्रत्येक सिग्नल पाशी, तर ते प्रत्येक सिग्नल पाशी कोणी सायकलवर, कोणी स्कूटरवर, कोणी कारमध्ये, कोणी चालत असेल तर सीसीटीव्ही कॅमेरा झट झट सगळ्यांचे चेहरे बघेल आणि त्या आपल्या गुन्हेगारांच्या अशी मॅच करेल. कोणी गुन्हेगार कधी ओळखेल, सांगेल की हा लाल शर्ट घातलेला त्यांनी 3 वर्षापूर्वी अमुक खून केलेला आहे आणि तो पुढच्या सिग्नल पाशी पोलिसांना तो अलर्ट करेल. आणि अशा तऱ्हेचे प्रचंड ऍप्लिकेशन सुरू झाले. आणि
2013 मध्ये इंडस्ट्री 4.0 नावाचा प्रकार झाला. म्हणजे इंडस्ट्री 1.0 म्हणजे स्टीम इंजिनचा इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचा. इंडस्ट्री 2.0 1920-10 सालचा फोर्ड मोटर्स झाली, कंटिन्युअस मास प्रोडक्शन सुरू झालं, टेलरिझम आला, फोर्ड मोटर्स झाली. आणि 1960 साली इंडस्ट्री 3.0 सुरू झालं. त्यावेळेला कम्प्युटर्स आणि चिप्स आल्या आणि इंडस्ट्री 4.0 ची अनेक दशकं झाली. म्हणजे 60चा मेनफ्रेमचं दशक होतं, 70s मिनी कम्प्युटर्सचं, 80s हे पर्सनल कम्प्युटर्सचं, 90s हे इंटरनेटचं, 2000 मोबाईल कम्प्युटिंगचं होतं. 2013 साली फ्रँकफर्ट मध्ये हॅनोवरला इंडस्ट्री 4.0 ची घोषणा झाली. आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3D प्रिंटिंग, मी इनफॅक्ट ते पुस्तक आणत होते. इंडस्ट्री 4.0 प्रचंड उत्कृष्ट पुस्तक आहे आणि सगळं 10वीला मुलांकडे जर सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. 3D प्रिंटिंग, क्लाउड कम्प्युटिंग, त्यानंतर 5G, ब्लॉकचेन, नंतर या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, या आर्टिफिशियल ऑगमेंटेड अँड व्हर्च्युअल रियालिटी, IoT आणि IIoT, बिग डेटा, या सगळ्या टेक्नॉलॉजी मिळून इंडस्ट्री 4.0 आहे. आणि ते 2013 साली हे झालं. AI हे सगळ्यात प्रॉमिनंट आहे. म्हणून तेव्हापासून आणि त्याच स्वराला इमेज नेट झाली आणि इमेज नेटमुळे फेस रेकग्नेशन आणि डीप लर्निंग सुरू झालं आणि त्याच वेळेला इंडस्ट्री 4.0 चे अनाउन्स झाले. आणि खरं एआयचं क्रांती ज्याला म्हणते 2013 पासून सुरू झालं. 2000 पासून मशीन लर्निंग, पॅटर्न रेकग्नेशन आणि हे सुरू झालंच होतं. पण डीप लर्निंग, फेस आणि इमेज रेकग्नेशन सुरू झालं, त्याची ऍप्लिकेशन सुरू झाली मेडिकल आणि सगळ्या क्षेत्रामध्ये. तेव्हापासून प्रचंड 2017 साली जे पुढचं पाऊल निघालं, त्या पुढचं पाऊल होतं ते गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला की अटेन्शन इज ऑल यू नीड म्हणून. आणि त्या ठिकाणी मगाशी मी जे सांगितलं की प्रत्येक शब्दाचा कॉन्टेक्स्ट महत्वाचा असतो, तो लक्षात घेऊन गुगलने तो पेपर लिहिला होता. आणि त्या पेपरचा खरा फायदा ओपन एआय नावाच्या कंपनीने घेतला. त्यांनी ChatGPT मॅन दिली आणि 2022 साली ते मॉडेल आलं आणि त्यानंतर लोकांचा धुमाकूळ सुरू झाला. आणि त्यामुळे एआयचं जे सगळं रोज एआय चाललेलं आहे, हे सगळं ChatGPT, पूर्वी ChatGPT फक्त टेक्स्च्युअल होतं, आता मल्टी मोडल, आपल्या मल्टीमीडिया मध्ये 4 मोड्स असतात. आतापर्यंत मानवी इतिहासामध्ये आपण 4 प्रकारे संवाद साधतो. एक टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटो. या 4 शिवाय आपल्या संवादाचं काही हे नाही. ऑडिओ आणि सगळे डिजिटल झालेले. आपण आता विंडोमध्ये टाईप करतो, तो कॅरेक्टर्स टाईप करतो, टेक्स्ट ते 0 आणि 1च्या स्वरूपात डिस्प्लेमध्ये बसतं. आपले फोटो सुद्धा डिजिटल इमेज असतं, मोबाईल मध्ये काढतो ते 0 आणि 1च्या स्वरूपात असतात. ऑडिओ सुद्धा आपण MP3 ऐकतो ते 0 आणि 1च्या स्वरूपात असतात. आपण जेव्हा व्हिडिओ काढतो तो पण 0 आणि 1. सगळं जे डिजिटल आहे तर ते डिजिटल असल्यामुळे यू कॅन ट्रान्समिट, यू कॅन डिलीट, यू कॅन मॉडिफाय, त्याला मल्टीमीडिया म्हणतात. आणि आता ChatGPT सगळे LLMs आहेत ते मल्टी मोडल पण होत आहेत. सो हे झाल्यानंतर तर वकील, शिक्षण, आरोग्य आणि अनेक क्षेत्रामध्ये आज धुमाकूळ घातलेला आहे. त्यावर एआयची टूल्स निर्माण झाली. आणि तुम्हाला एक सगळं उदाहरण दाखवतो. ChatGPT करता काय की आतापर्यंत सगळे वेबसाईट, सगळ्या नॉवेल, सगळं आतापर्यंत लिटरेचर हे सगळं घेतं, त्याच्यावर शिकतं, त्याच्यावर पॅटर्न शिकतं, शब्दांचे पॅटर्न शिकतं की कुठला शब्द कुठल्याच्या जवळ आहे. फिश म्हटलं की प्रॉन्स, फिश म्हटलं की नेट, फिश म्हटलं की करी, हे शब्द तो जवळ ठेवतो. म्हणजे सगळे आतापर्यंत शब्द एका मॅट्रिक्स मध्ये मल्टी डायमेन्शनल व्हेक्टर त्याला म्हणतात. तर मी आता टेक्निकल शिरत नाही, पण तिथे अशा तऱ्हेने तू पोझिशन करतो की जवळ ते शब्द जवळ येतील. फिश, नेट, प्रॉन्स वगैरे. मग नेट असलं की पुन्हा नेट म्हटलं की इंटरनेट आलं, इंटरनेट आलं की स्पीड आला, मग त्याचा बँडविड्थ आली, मग असं सगळं. नेट आलं की टेबल टेनिस आलं, टेनिस आलं. अशा सगळे एक जवळ ते शब्द ठेवतो. का बरं? कारण कुठल्याही टेक्स्ट मध्ये आपण एक वाक्य दिलं की त्या पुढचा शब्द त्याला शोधायचा असतो. म्हणजे ऑटो कम्प्लीट असतं ना आपलं, की आय एम गोइंग टू म्हटलं की तो आतापर्यंत माझ्या सगळ्या चॅट्स मधलं मी आतापर्यंत समजा 70% वेळा नाशिकला गेलो असेल, 20% वेळा दिल्लीला गेलो असेल, 10% वेळेला कोल्हापूरला गेलो असेल, तर आय एम गोइंग टू म्हटल्यानंतर आतापर्यंत माझ्या टेक्स्ट वरनं तो बघतो की मी नाशिकला जास्त वेळ गेलेलो आहे, म्हणून तो नाशिक ब्लिंक करतो. तो ब्लिंक कसा करतो? त्याला ऑटो कम्प्लीट म्हणतात. कारण तो आतापर्यंत त्याच्यावर शिकलेला असतो. तसं आतापर्यंत टेक्स्ट वरनं मी विचारलेला प्रश्न प्रॉम्प्ट म्हणतात. म्हणजे प्रॉम्प्ट चांगल्या तऱ्हेने देणं त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. मी प्रॉम्प्ट जर का दिला तर त्याला उत्तर देण्याकरता तो आतापर्यंत सगळ्या शब्दांचा वापर करून तो पुढचा शब्द शोधतो.
तो शब्द शोधण्याकरता आहे मल्टी डिमेन्शनल वेक्टरचे मध्ये शब्दांची रचना नाही करून ठेवलेली असते. जे जवळजवळ ते शब्द आहेत त्या पुढचा शब्द यातला कुठला तरी येण्याची शक्यता आहे असं त्याला माहित असतं. आणि म्हणून ते लवकर येण्याकरता अशा तरी शब्दांची रचना करणं म्हणून त्याला ट्रेनिंग द मॉडेल असं म्हणतात. आणि ते मॉडेल करण्याकरता ह्यूज प्रोसेसिंग पॉवर लागतं. म्हणून त्याला जीपीयूज लागतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. सीपीयूज चालत नाहीत लॅपटॉप मध्ये. आणि ते एनव्हिडिया नावाची कंपनी तयार करते अमेरिकेतली, म्हणून त्याचे शेअर्स वरती गेले वगैरे. पण हे सगळं जे आहे हे सगळं 2017 सालच्या पेपरमध्ये तयार झालं. ते गुगलला पेपर होता पण गुगलने पहिल्यांदा काही केलं नाही. पण ओपन एआयने सुरुवात केली आणि त्यांनी पहिल्यांदा सगळं मल्टी डिमेन्शनल मॅट्रिक्स वर तयार केला. आणि तो तो तयार केल्यानंतर चॅट जीपीटीने पुढचा शब्द रिकग्नाइज करायचा, तो शब्द पुन्हा इनपुट म्हणून घ्यायचा, त्या पुढचा शब्द ओळखायचा, त्याचा पुढचा ओळखायचा, असं करत एक वाक्य ओळखायचं, वाक्य ओळखायचं, पॅराग्राफ ओळखायचं, पॅराग्राफ नंतर एक पूर्ण पानानंतर पूर्ण एसे नंतर पूर्ण पुस्तक. असा चॅट जीपीटी आपल्याला पूर्ण उत्तर देतो, अशा टेक्स्ट देतो. हे जेव्हा सुरू झालं तेव्हा वकील, शिक्षक, हेल्थ केअर, एज्युकेशन अनेक लोकांचं धावदळ आणलं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो का धावदळ आणलं. माझ्यावरती एकाने कविता करायला सांगितली आणि जनरली कविता कोणावरही कविता करायला सांगितली दिसतो तुमच्याविषयी काही इंटरनेटवर अवेलेबल असेल मटेरियल, तुम्ही जर लिहिलं असेल, तुमची पुस्तकं, तुमच्यावरती लेख लिहिले असेल. माझ्यावरती खूप 50-100 लेख असतील, अनेक लोकांनी लिहिलेले, मी लिहिलेले अनेक लेख आहेत आणि पुस्तकं आहेत, माझे इंटरव्ह्यूज आहेत, माझा बायोडेटा आहे, सगळं इंटरनेटवर आहे. त्याच्यावर तो शिकतो. पण कोणाचे विचार देतो तुम्ही खूप चांगले आहेत, असं काय वाटेल ते कविता करू शकतो. पण माझ्यावर त्यांची कविता केली की मी इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, मॅथमॅटिक्स अनेक पुस्तकं लिहिली, त्याला माहिती आहे. तर ती कविता त्यांनी केली हिंदीमध्ये, ती तुम्हाला ऐकून दाखवतो. पण ही त्यांनी 3 ते 4 सेकंदात केली. तुम्हाला माहिती चॅट जीपीटी लगेच करतो. 3 ते 4 सेकंदात त्यांनी ही कविता केली. आता मी ऐकून अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई बात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई, संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने पे है नई उड़ान, व एक्सेट्रा, समाज की चिंता. आणि अच्युत गोडबोले सलाम तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. हे ठीक आहे, 3 सेकंदात हे केलं, याचं मला कौतुक नाहीये, ते गंमत पुढेच आहे. धनंजय नावाचा माझा एक फॅन आहे, त्यांनी याला चाल लावायला सांगितलं आणि ती त्यांनी 3 ते 4 सेकंदात चाल लावली. आता हे मी का तुम्हाला ऐकवतोय की ह्याच्यानंतर आणि सिरियसली मी बेशुद्ध पडलो. ह्याचं कारण म्युझिक डिरेक्टर, गायक, संगीतकार, कविता आहेत, इन्स्ट्रुमेंटलिस्ट आणि म्युझिक स्टुडिओ चालवणारे या लोकांचं काय होणार आहे उद्याच्या जगात हे तुम्हीच ठरवा. हे 2025 मध्ये 3 सेकंदात जर का या कवितेला चाल लावणं शक्य आहे तर आवाज बघा किती सुंदर आहे, ताल बघा, मधली इन्स्ट्रुमेंट, त्याला मी इंटरल्यूड जे आहे ते बघा, ते तरी कन्स्ट्रक्ट करून 4 सेकंदात ऐकव. म्हणजे काय करते अर्थच नाही. म्हणजे हे लोक आपले 4-5 वर्षांचा बोंबळणार आहे लक्षात. नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई बात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई. अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले हैं तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले,
अप्रतिम ते कंपोज केलेलं आहे सगळं. म्हणजे बरं आश्चर्य वाटतं की हे जर का होऊ शकत असेल, आपण ह्याला काही सांगितलं की हे मला लोक आणखीन 2 दिन चालेल, 2 दिन वेगवेगळे चालेल. मुकेश चावत तुम्ही मुकेश चावत देऊ शकतो. बापरे हो, एक लक्षात ठेवायचं वाईट तर परिणाम. ही कविता हरिवंशराय बच्चननी कशी केली असती हे पण करू शकतो. करेक्ट. काय माहितीये का, लर्निंग फ्रॉम पॅटर्न्स जे आहे ना, त्याला व्हॅन गॉगची 100 चित्र दाखवली. इमेज तू चित्र बघू शकतो, तू माहिती मला चित्र त्या दाखवली आणि सांगितलं की एक चंद्र आहे, एक शेत आहे आणि मग एक शेतकरी आहे. आता मला व्हॅनगॉगच्या स्टाईल मध्ये तू चित्र काढतो, तो व्हॅनगॉगच्या स्टाईल मध्ये चित्र काढतो. हे याला शंकर जयकिशनच्या ह्याच्यात चाली ते म्हणलं की तर तो शंकर जयकिशनच्या 100 चाली ऐकवायला लागतील आता. कुठली चित्र तो वाद्य वाजवतो. शंकर जयकिशनला पहाडी, शिवरंजनी आणि भैरवी 3 राग खूप आवडत होते, तुम्हाला कदाचित माहित असेल. पण तो सगळं त्याचा विचार करून त्याच्या स्टाईल मध्ये ह्याला चाल लावेल. हा जो सगळा प्रकार आहे ना, लर्निंग फ्रॉम पॅटर्न, लक्षात ठेवायला. AI इसेन्शियली इज लर्निंग फ्रॉम पॅटर्न. पण हा याच्यामुळे जो गोंधळ वाचणार असेल, म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग पासून आज मी माझ्या लॅपटॉपवर बसून अमिताभ बच्चन हिरोईन, मधुबाला हिरोईन असं चित्रपट काढू शकतो. 30 सेकंदाचं मला ऑडिओ क्लिप दिली तुम्ही आणि एखाद्याचे फोटोज दिले की मी त्याला अॅनिमेट करून त्याला चालायला लावू शकतो, बोलायला लावू शकतो. आवाज कित्येक जाहिरातींमध्ये प्रत्यक्ष लोक बोलत नाही का अलीकडे. आणि तुम्ही जर ते ट्रम्प किंवा कोणी तोंडी बोलताय तर तुम्ही ऐकलं असेल, तो प्रत्यक्ष नसतो तो आवाज ऐकला. सो ह्याचं वाईटचा परिणाम फेक व्हिडिओ ते आता येतच आहे अलीकडे. सिक्युरिटीमध्ये प्रॉब्लेम्स आहे, विषमता वाढणार आहे. म्हणजे हे सगळंच चांगलं आहे अशातलं मुळीच भाग नाही, पण त्याचे परिणाम हे दूरव्यापी आहेत. म्हणजे लोकांना काय वाटलं होतं आतापर्यंत इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0च्या वेळेला की जेवढे जॉब्स गेले तेवढेच निर्माण होतील किंवा काही भयंकर परिणाम होणार नाही. त्यावेळेस कसं आहे तसं झालं, फक्त थोडा म्हणजे एक थोडीफार फरक होईल. हा प्राणी वेगळा आहे, त्यामुळे ह्याच्यामुळे जे होईल ते प्रचंड होईल. मी तुम्हाला सांगणं आहे, मी 73व्या वर्षी शिकलो आणि पुस्तक लिहिलं. अतिशय त्याला इतिहास तर वाचाच, त्याला आयाचा इतिहास चित्त चुरावलं काय किती सुंदर आहे. तर तो इतरही पुस्तकं अनफॉर्च्युनेटली आणली नाहीत, मला माहित नाही किती इंटरेस्ट असेल म्हणून. इंडस्ट्री 4.0 जरूर वाचा, तर त्यामध्ये अटी टेक्नॉलॉजीज मी प्रत्येकी 30 पानात मी त्या वाचल्यानंतर तुम्हाला कोणी गंडवू शकणार नाही. तुमची मुलं असतील कोणी, कारण पुढच्या जी काय वर्षात आपल्या आयुष्यामध्ये ही या सगळ्याची बेसिक माहिती आपल्याला असलीच पाहिजे असं मला वाटतं. आणि तुमचे जे कोण नातेवाईक असतील तुम्ही सांगा, एक मात्र नक्की सांगा, याचा अर्थ सगळ्यांनी सगळं बंद करून सगळं याकडे धावाधावी मुळीच करण्याची गरज नाही. पण मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल असाल, काय केमिकल असाल, एक अकाउंटंट असाल, आर्किटेक्ट असाल, त्यात तुम्ही एक्सलन्स गाठा. एआयचा वापर त्याच्यात कसा करता येईल हे पर्यंत बघा, कारण पुढची 5-10 वर्ष त्यात जाणार आहेत. पण 10 वर्षानंतर मात्र ते तुमचेच जॉब खाण्याची शक्यता आहे असं मला स्वतः बरेच. इलॉन मस्क आणि इतर अनेक माणसं म्हणतात उद्या आपल्याला कामच करत राहणार नाही, खूप कमी काम राहील. सो ते तेवढं होईल की नाही मला माहित नाही, पण एक 2 तर टोक आहेत. एक म्हणतो काही जॉब जाणार नाहीत, 0 जातील, काही एक म्हणतात 67% जातील, मला स्वतःला वाटतं 10-20% जातील. 30 संख्या जास्त आहे शिकार. पण उरलेल्यांचं नेचर बदलेल. एटीएम झाल्यानंतर जसं टेलर क्लार्कचे जॉब्स गेले आणि त्यांना नवीन शिकावं लागलं, कॅड कॅम आला आणि ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स गेले, नवीन शिकावं लागलं, किंवा वर्ड प्रोसेसिंग डीटीपी आल्यानंतर ते टायपिस्टचे जॉब्स गेले. हे सगळं होणार आहे. 10-20% जॉब चक्क जातील आणि इतरांच्या नेचरवरचे जॉब बदलेत. आणि एका सोशॉलॉजिस्टने सांगितलं की 4 वेळेला तुम्हाला जॉब बदलावे लागतो. जॉब बदलावे तुम्ही सिटी बँक कडनं बँक ऑफ अमेरिका नव्हे किंवा TCS कडनं इन्फोसिस नव्हे, तर नेचरवरचं जॉब अनलर्निंग आणि लर्निंग करावं लागेल. त्याचा सायकोलॉजिकल परिणाम होतो. तर उद्याचं जग खळबळजनक आहे. हे मला आवडलं. तुमच्या एका प्रश्नाचं मी एवढं उत्तर दिलं, पण मला असं वाटलं की खूप गरज होती याची. एक तर माझी बॅकग्राऊंड थोडीशी आणि नंतर एआयच्या विषयी सविस्तर सांगितलं मी तुम्हाला, आणि त्यामुळे तुम्हाला साधारण कल्पना असलेले टप्पे, एक्सपर्ट सिस्टम, मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल, त्याची ChatGPT, ग्रॉक आणि सगळी ग्रुप आहे. आता त्याच्याकडे मल्टी मॉडेल चाललंय, GPT-5च्या पुढचं जे चाललं. पण आता तुम्हाला टर्मिनॉलॉजी माहित झाल्यामुळे तुम्हाला रिलेट करणं सोपं जाईल असं मला वाटलं, म्हणून मी एवढा वेळ तुमच्याशी बोललो. तुमच्याकडल्या भाषणात मी छंद आणि वेळ याच्याबद्दलचा फरक छान तुम्ही सांगितला होता, तो जर सांगाल का? मी
मला कुठल्या गोष्टीचा छंद नाहीये, म्हणजे मला वेळच आहे. कारण मी टाइमपास म्हणून कुठली गोष्ट करत नाही. मला इकॉनॉमिक्स म्हटलं की मला अत्यंत डीप, असं करू नये, पण BA पण बऱ्यापैकी मला इकॉनॉमिक्स माहिती आहे. आता सुद्धा आता जिओ पॉलिटिक्स मध्ये काय चाललंय बऱ्यापैकी मला कल्पना आहे. आणि किंवा सायकॉलॉजी, म्हणजे 10 पुस्तकं झाली कशाला भाग नाही, पण जनरली सायकॉलॉजीवर माझी AI आणि सायकॉलॉजीवर अशी 2-3 लेक्चर्स झाली माझी. AI आणि आर्ट्स वर म्हणजे 2 लेक्चर उद्या 2-4 दिवसात माझी पुण्याला, मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. AI आणि मेडिसिन वरती सोलापूरला एक बरेच 300-400 डॉक्टरचं भाषण झालं. तर अशा अनेक, किंवा गाण्यावरती, म्हणजे गाण्यावरती प्रेम म्हणजे काय की इतकं अतोनात एखादा राग म्हटलं की मी त्या रागात बहिणूंमध्ये बुडलेलो. IIT मध्ये असताना संध्याकाळी तू कुठला असतो 3ला, 4लाच होतो ना आम्ही, तू 3ला, 4ला, पण मी बरेच वेळ पुढे. तर आम्ही मारवा म्हटलं की संध्याकाळी माझ्याकडे तो चावी देण्याचा रेकॉर्ड प्लेअर होता त्या काळात. तर तो रेकॉर्ड प्लेअर घेऊन मी आमचे काही मित्र पवई लेकला जाऊन बसायचो. मग आमिर खानचा मालवा आहे, भीमसेनचा मालवा आहे, रविशंकरचा मालवा आहे, असं सगळं तो मार्गामध्ये सूर्य बुडत असताना असं मालवा ऐकणं. आणि नुसतं ते नाही, रात्री 11 वाजता मेस मध्ये तिथे रेकॉर्ड प्लेअर घ्यायचा, मालकौस ऐकायचा सगळ्यांनी मिळून. आणि एक एक रागात प्रचंड पडून मी जाणं झालं म्हणतात. ते मुसाफिरमध्ये गोष्ट लिहिलेली मी. मल्हार, भीमसेन जोशींचा एक मैफिल होती, त्यात मल्हार गायले होते, करीम नाम तेरो म्हणून. आणि ती इतकी माझ्या डोक्यात घुमत होती. बाहेर पाऊस पडत होता आणि मला काय करावं कळेना. का बेचैन झालो होतो मी. रात्री 2 वाजेपर्यंत मी एरझारा घालत होतो. मग 2 वाजता मी तिथनं खाली उतरलो कांजूर मार्गला, रात्री 2 वाजता एकटा. छत्री घेतली होती पण 2 वाजता छत्री उलटी होती मुंबईच्या पावसात, म्हणजे छत्री मोडली हे झालं. मग तसंच मी चिंब भिजत मी गेलो कांजूर मार्गवरती. मी एरझारा घालत होतो. पहिली 4-5 पहिली 4:30 पहिली लोकल आली. त्या लोकलनी मी कल्याणला गेलो. कल्याणला माझा मामा होता, मामाकडे तो रेकॉर्ड प्लेअर होता, त्याचे मार्कोसची रेकॉर्ड पल्ल्याची रेकॉर्ड होती मला माहिती. मी साधारण 5:30ला मी दारात उभा चिंब भिजलेला, मामाने दार उघडलं. पण मामाने मी विक्षिप्त माहितच होतं, त्यामुळे त्यांनी म्हटलं ठीक आहे बाबा ये आतमध्ये. म्हटलं तुझं रेकॉर्ड प्लेअर मला LP कार्ड म्हटलं. तरी शोधली तर काही मिळाली नाही. मग मी पुन्हा तिथे 9 वाजता तिथे दुकान उघडलं, दुकानामध्ये ती विकत आणली. विकत आणून तिथे मी 5-6 वेळा, ती 22 मिनिटाची 21 मिनिटाची LP होती, पूर्ण मल्हार डोक्यात घुमवून मग मी परत आलो. असं वेळ लागलं. मुंबई पुण्याच्या शेकडो मैफिली ऐकल्या, म्हणजे सांगणंच कठीण, मी केलेलं होतं. पण त्यानंतर मी अबुधाबीला एकदा गेलो होतो. आणि त्यावेळेला माझी मी म्हटलं मला मेहदी हसनची गझलेची मला हे पाहिजे. तर त्याला वाटलं मी पाकिस्तानचा आहे दाढी बिडी बघून. तर तो म्हणला नाही मी आपको लता सुनाता. म्हणलं लता, मी भारतीय म्हणतो, तू मला लता काय ऐकतोस. मग त्याने एक कॅसेट काढली. त्याने कॅसेट काढली. तर इंटरनेट आणि MP3 आणि हे सगळं काही नव्हतं. त्यांनी कॅसेट काढली आणि त्याने लताची लावली. सुपर गाणं, जुनं होतं, न ऐकलेलं. त्यांनी फास्ट फॉरवर्ड केलं, रॅन्डमली थांबवली, ते पण गाणं असंच प्रचंड ग्रेट. त्यांनी कॅसेट उलटी केली, ते पण गाणं प्रचंड ग्रेट. पुन्हा फास्ट फॉरवर्ड केलं, तेही ग्रेट. म्हणजे दुसरी कॅसेट काढली, तेही अशीच रॅन्डमली. म्हणजे अरे थांब बाबा, किती कॅसेट, तोंडा 26 आहे. तो म्हणलं सगळं रेकॉर्ड करून हव्या. दुसऱ्या दिवशी माझी फ्लाईट होती. थोडं नाही हे करायला मला 4 दिवस लागतील, म्हणजे उद्याच्या उद्या मला पाहिजे. थोडं 3 टेप रेकॉर्ड लावावे लागतील, तिप्पट पैसे लागतील, घे पैसे. मग त्या 26 कॅसेट मी आणल्या. आणि आतापर्यंत संपूर्ण क्लासिकल म्युझिक मध्ये किंवा वेस्टर्न क्लासिकल मध्ये बुडलेला मनुष्य पुढची 3 वर्ष काहीही ऐकलं नाही मी, फक्त लता मंगेशकर ऐकलं. काय गाणीच होती माझ्याकडे सगळी. आता डिजिटल जब्बार पटेल, वंदना गुप्ते, भारती आचरेकर,
पण पूर्वी विजय तेंडुलकर पासून निंदा कर्णिकांपर्यंत माझ्याकडनं गाणं घेऊन जायचे, म्हणजे तुझ्यामुळे माझं आयुष्य समृद्ध झालं म्हणायचे. तर हे जे वेळ आहे ना म्हटलं, गाणं असो, इकॉनॉमिक्स असो, आणि म्हणून ही सगळी पुस्तकं लिहिली. कॅनव्हास तुम्ही जे म्हणाल, सिम्फनी हे पुस्तक वाचा. हे पाश्चिमात्य संगीतावरती बीटल्स, न्यूयॉर्कला मायकेल जॅक्सनचे कॉन्सर्ट ऐकलेले. काय माहितीये का की म्हणजे एक तर 9 ते 5 आयुष्य, माझी 2 मुलं आहेत, अमेरिका एक इंग्लंड वगैरे, असं एक आयुष्य असतं. चौकोनी कुटुंब मुलं म्हणतात. मला ते कधी जमलं नाही. आणि मग कायमच सातत्याने मोठ्या गोष्टींचं आणि इंटेलेक्च्युअली प्रचंड याचं आकर्षण. मी तेवढं झेपबाजी नाही, हे नाही विनयन म्हणत नाही की तुम्ही फार मोठी माणसं बघितली लक्षात ठेवा, फार. त्यामुळे मी सातत्याने तुलना करूच नाही कधी, पण केलीच तर त्यांच्याशी करतो. त्याच्या ऑर्डिनरी करतच नाही, ते फार लल्लू असतं माझ्यावरती. पण इतकी मोठी माणसं बघितली मी की अरे आपण काहीच नाही होत, आपल्याला खूप गाठायचं, आपल्याला खूप ज्ञान मिळवायचं, असं ते सारखं असतं. त्यामुळे मला काय लोक तुम्ही एवढे साधे राहतात, तुम्ही एवढं केलं, मी काय केलं, काय केले लोकांनी मला माहिती आहे. त्यामुळे मला सातत्याने खूप मोठ्या अतिशय इंटेलेक्च्युअली ग्रेट गोष्टींचं आकर्षण. 95 ते 98% माझ्या आयुष्यातला रोजचा भाग हा आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी थिअरी जर का चुकीची ठरली तर काय होईल, किंवा युनिफिकेशनची जी थिअरी आहे, ज्यात आईन्स्टाईन शेवटी 30 वर्ष घालवली, त्याच्यात स्ट्रिंग थिअरी आहे, मेम्ब्रेन थिअरी आहे, त्यात मला पूर्ण इक्वेशन्स माहित नाहीत, पण काय चाललंय मला बऱ्यापैकी माहित असतं. तर ते किंवा इतरही कॅओसची थिअरी आहे त्याच्याविषयी काय, किंवा ग्रॅव्हिटी, अरिस्टॉटलची ग्रॅव्हिटीची थिअरी वेगळी होती, न्यूटनची वेगळी होती, आईन्स्टाईनची वेगळी होती. आईन्स्टाईनची जनरल थिअरी रिलेटेड टू ग्रॅव्हिटीची थिअरी, आणि आता क्वांटम ग्रॅव्हिटी आहे. हे सगळं ह्याच्यावरती विचार, किंवा फक्त सायन्स नाही, इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा, सायकोलॉजीमध्ये सुद्धा आजचे डिप्रेशन प्रचंड वाढतंय, त्याचं कारण काय. तर अशा सगळ्या चित्र विचित्र वेगवेगळ्या गोष्टींवरती माझा 98% चाललं. 2% याच्याकडे कुठला नवीन फ्रीज घेतलाय का, त्याचा मुलगा अमेरिकेला गेलाय का वगैरे, लोक त्याच्यातच असतं. मला शून्य इंटरेस्ट असतो, शून्य. माझ्या कुठल्याही गप्पांनी चर्चा असेल तर मी पटकन तिथं फळ काढतो, पण मला अजिबातच इंटरेस्ट नसते की तुझा मुलगा कुठे आहे, माझा मुलगा तिथे, माझा मुलगा तर स्कूल आहे, त्याला एवढं पगार येतो गुगलमध्ये, मीच शेकडो मला गुगलमध्ये पाठवते, तर काय करणार मी. म्हणजे असं सगळं इंटरेक्च्युअली अतिशय रिच जगण्याची मला अतिशय सवय. पण तेव्हा मला प्रत्यक्ष माझी तुम्हाला उघड कबूल करतो मी, ह्यात विनय नाही, मला तेवढी केपेबिलिटी आहे मला वाटत नाही, पण ते करण्याची किंवा तिथे पोहोचण्याची मला इच्छा मात्र खूप आहे. हा त्यातला भाग. लोकांनी इच्छाच नाही, लोकांना आपल्या स्वतःला लिमिट करून आपणच आपलं आता 2 BHK ब्लॉक आहे, 3 BHK ब्लॉक आहे वगैरे, असं सगळं करत चाललेलं असतं त्यांचं. माझ्या घरातलं एखादं कपाट तर कोणी चोरून नेलं, मी नेहमी बेरोजन सांगतो, तुम्हाला काहीतरी वेगळं असं वाटेल, काय झालं एक्झॅक्टली कळणार नाही. अगदी खरी गोष्ट आहे, इतकं माझं लक्षात. एनिवे हा भाग वेगळा. पण आता तुम्ही मला बऱ्याच प्रश्नांची दिलेत करून, तर मला घसा तुमचा वेळ तो ओव्हरस्टेप केलाय. आम्ही ठरवलं होतं 15 मिनिटं एक्स्ट्रा द्यायची. ऐकू तितकं कमीच आहे, पण आपण आता प्रश्नोत्तर घेऊया थोडे. तुम्हाला काय प्रश्न असतील तर सर थोडासा ब्रेक घेतो. त्याच्या आधी माझी एक खंत आहे, ती मला बोलून दाखवायची की मराठीमध्ये सगळं लिहावं असं ज्या माणसाला वाटलं आणि त्यांनी सगळं ज्ञान हे मराठीमध्ये आणलं, त्याची कृतज्ञता मला शब्दात नाही व्यक्त करता येते. पण साहित्य संमेलनाच्या कुठल्याही माणसाने कधीही तुमची दखल घेतली असावी असं मला वाटत नाही. त्यामुळे आमचा छोटा ग्रुप आहे, पण आमचा सिन्सिअर ग्रुप आहे. त्यामुळे मी एक वाक्य वाचतो आणि त्या वाक्याला आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून साथ द्यावी असं मला वाटतं. मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून या भाषेत अखंड ग्रंथ निर्मिती आणि ज्ञान निर्मिती करण्याच्या आपल्या प्रयत्नांना फिलिप्स कट्टाकडून दाद देण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. सरांचं आपण थोडं मोजकेच प्रश्न करणार होतो ना, त्यांना जास्त दिले बघायला. तेव्हा प्रश्न आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. कोण विचारते? माझं नाव डॉक्टर श्रीराम अंबाट. मी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून HOD हॉर्टिकल्चर म्हणून रिटायर झालो. तर
गोडबोले सरांचं म्हणजे कसं आहे की अथांग सागर आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक थेंब पण मिळालेला नाही, त्याच्यापेक्षा कमीच मिळालेलं आहे. तरी पण जे मिळालं ते खूप मिळालं असं मी म्हणतो. अपोलो 11 आणि अपोलो 13 अगदी उतरायच्या वेळेला त्याची सिस्टम गेली आणि त्यांना खाली कसं आणायचं हा एक मोठा प्रॉब्लेम होता. तर त्या पूर्वीच्या मिशन मधला जो एक सायंटिस्ट होता त्यांनी त्या कमांड घेऊन सगळ्या कंट्रोल रूमच्या त्या अपोलो 13चा जर तुम्ही तो भूमी पाहिली तर लक्षात येईल की ते कसं घडलेलं आहे. ते असं इतकं रोमांचकारी ते घडलेलं आहे. तसंच अपोलो 13 मध्ये नाव हेच आहे. होय. अपोलो 13. पुढे- Yes. पुढे- तुम्हाला याच्यावर अब्दुल बागीर करणे लिहिले आहे. अब्दुल बागीर करणे लिहिले आहे. अपोलो मिशन वरती पुस्तक मराठी. नाही का? हा, मग कशावर बघायला मिळतं? तुम्हाला याच्यावर आल्यानंतर तर मला एक जाणवलं की मी आज ते त्या सायंटिस्टला गोडबोले साहेबांच्या रूपामध्ये बघत होतो. आणि एक दोन प्रश्न आहेत माझे. एक आहे जेनेटिक्स बद्दल. एक्स आणि वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम इज रिलेटेड विथ फिमेल्स, बरोबर आहे. तरी पण मुलगी झाली की आपण स्त्रियांनाच दोष देतो, बरोबर आहे. पण तिचा काहीच दोष नाही. तिच्याकडून एक्सच येणार आहे, एक्स आहे आणि पुरुषाचं वाय आहे. हे वाय नेहमी रेसिशन मध्ये, त्याला लय संकट आहे. खूप एनिमीज आहेत त्याच्यावर. ते बारीक बारीक होत चालले आत्ता पण त्या जेनेसिसच्या थेरीमध्ये. पण टिकून आहे असं. ज्या दिवशी ते वाय जाईल त्या दिवशी तुम्ही आम्ही गेलो. पण जाणार नाही ते एवढं 100%. तर हे कसं घडतं हे एक मला विचारायचं. आणि दुसरा प्रश्न असा की माझ्या क्लासमध्ये एक राजेश्वर शर्मा नावाचा विद्यार्थी होता, माझा क्लासमेट. मी डिपार्टमेंट टॉपवर होतो सगळ्या बाबतीमध्ये. पण राजेश्वर शर्मा एकाच बाबतीत माझ्यावर वर चढलो. एक पुस्तक वाचलं की ते पुस्तकातलं पेज तशाला तसा तो लिहून काढायचा, जशाला तसं. त्यानंतर माझी पुण्यातलीच एक मैत्रीण होती पौर्णिमा पुरंदरे करणी, नंतर जज झाली ती सांगायची हे आपल्या कुठल्या पुस्तकाचं नाव, त्याच्यावरला पेज नंबर समजा अमृता प्रीतम असेल तर ते ह्या पेजवरचा पॅरा जशाला तसा. आणि आत्ता म्हणजे लाईव्ह पेडणेकर नावाचे माझे एक मित्र आहेत सांगलीचे, त्यांच्या घरी जेव्हा गेलो मी तेव्हा त्यांनी सांगितलं ते एक टॉवेल दिला, मुलाचे डोळे बांधायला लावले आणि दुसऱ्या ह्याच्यातून पुस्तक काढून आणायला लावलं मला. आणि त्या मुलाने ते डोळे बांधल्यानंतर त्याचं नाव सांगितलं. मग मी ते पुस्तक उघडल्यावर त्याचा पेज नंबर सांगितला आणि ते पुस्तक वाचायला लागला. तो आत्ता पण करतो. हा तो मुलगा आहे. 2 मुलं होती, एक एक्सपायर झाला, एक आहे कोविड मध्ये. तर हे स्तंभित करणार आहे. तर ह्याचं काय म्हणजे हाऊ दिस हॅपन्स. थँक्यू. पहिला जो प्रश्न आहे त्याचा काय मला जेनेटिक्स वर एवढा अभ्यास नाही. मला साधारण माहिती आहे आता म्हणजे मॉडर्न सिंथेसिस म्हणजे एव्होल्युशन आणि जेनेटिक्स मधला संबंध, त्याला मॉडर्न सिंथेसिस म्हणतात. त्याची मला बऱ्यापैकी कल्पना आहे की उत्क्रांतीचा आणि जेनेटिक्सचा संबंध ज्यांनी शोधून काढला मॉडर्न सिंथेसिस फॅन्टॅस्ट डॉब्झॅन्स्की होता. तो अतिशय ब्रिलियंट प्रकार होता. म्हणजे जेनेटिक्स आणि एव्होल्युशनचा संबंध. आणि मला एआयचा जेनेटिक्सचा पण संबंध माहिती. तुझी एक तरी वाय कमी होईल जास्त हे काय मला माहिती. आता दुसरं जे आहे ते मला कसं होतं याच्यावर माझा स्वतःचा काही विश्वास नाही. म्हणजे हा मुलगा असं करतो वगैरे तर माझ्या घरी आणला तर मला नक्की आवडेल. नक्की आणेन. 100% आण. हा नक्की आणा. जरूर. आणि मला आवडेल बघायला ते काय आहे. पण तसं होणं जवळ अवघड आहे. कारण मला पहिली गोष्ट सुपर नॅचरल गोष्टींवरती विश्वास नाही. एक सहज म्हणून सांगतो की सावरकरांच्या अनेक व्ह्यूजची माझे मतभेद आहेत, पण त्यांचा विज्ञानवाद मला प्रचंड पटतो. म्हणजे मी लहानपणी गणपतीची आरास वगैरे करून पूजा करायचो आणि माझी मुंज वगैरे झालेली होती. मी जानवं घालायचो. मी गणपतीची आरास करून रोज पूजा करायचो. सावरकरांचा एक धडा होता, मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव, शाळेवर. आणि तो वाचला मी. आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही आपल्या घराला लागलेली आग विझली म्हणून सत्यनारायणाची पूजा करता तेव्हा प्रश्न विचारा की ही आग लावली होती कोणी. आणि त्या रात्री माझा दिवस पेटला. म्हणजे हे पद्धतच आहे
किंवा आग सुद्धा तोच जर का लावणार असेल तर त्याची पुन्हा पूजा काय करता आपण? ते आग स्वतःच लावतो आणि तोच विझवतो. सगळं तोच जर का करणार असेल तर आपण त्याची काय पूजा करतो? मग माझ्या डोक्यात सगळे विचार हे करायला लागले की सिंह किंवा वाघ सुद्धा तोच निर्माण करतो आणि शेळी आणि हरिण सुद्धा तोच निर्माण करतो. मग तो कोणाच्या बाजूने हो? तो विश्वाचं रक्षण करताय, मग तो कोणाच्या बाजूने? आणि आम्हाला अनेक प्रश्न निर्माण. दोन फक्त दिवस जगलेला मुलगा चडपडत मरतो, तो का? आपल्या धर्मात ते मस्त आहे की गेल्या वर्षी त्याने पाप केलं असं वेळात बोलत बसं ते ते करते, ते तपासायला काही प्रश्नच नाहीये. असं सगळं मला लक्षात आलं. म्हणलं हे तर काही अर्थ नाही आहे. आणि मग मी त्या दिवसापासून, त्या दिवशी मी पूजा केली नाही. त्या दिवसापासून मी कुठल्याही देवळात गेलेलो नाही. आमच्या घरी एकही मूर्ती नाही. आणि मी समजा ते सिद्धिविनायक किंवा पुढे काय असेल तिथे लोक 2 तास उभे राहतात आणि 500-1000 किती लागतात तेही माहित नाही. काय जे पैसे लागतात ते जे 2 तास आहेत त्या 2 तासात एखाद्या आदिवासीला गणित शिकली आणि जे पैसे त्याच्यात ज्याला परवडत ते त्याचं औषध घेऊन देईन. मी माझ्या देवाकडे लवकर जातो, तुम्ही तुमच्या देवाकडे जा. त्यातून पैसे टाका, पुजारी, काळा पैसा, तिरुपती, सोनं काय जे असेल ते मला पूर्ण माहिती आहे त्याची. तेव्हा असलं आणि सगळे संतांपासून सगळे सांगितले बदले लोक कशाला पाहिजे? तुम्ही प्रत्येकामध्ये देव आहे असं सांगितलेलं. आईन्स्टाईन तेच मानायचा, स्पिनोझा मोठं आहे फिलॉसॉफर तेच मानायचा. म्हणजे बेसिकली मी निसर्गाला देव आणि माणूसला धर्म मानतो. आणि त्यामुळे मला हे एक्सटर्नल हा प्रकार कधी आवडत नाही. त्यामुळे विज्ञानावर माझा पूर्ण हे आहे, विश्वास आहे. मी विवेकवाद आणि विज्ञानवाद मानतो आणि माणुसकी मानतो. पहिल्यांदा कुठलाही धर्म जात भेदभाव कधीही मानत नाही मी. कुठल्याही देवळात, मशिदी, चर्चमध्ये गंमत म्हणून जातो किंवा आर्किटेक्चर म्हणून जातो तर काही हरकत नाही. कोलोन मध्ये, जर्मनीमध्ये अनेकदा चर्चेस फार सुंदर होती तिथली. अनेक ठिकाणी गेलेलो मी. त्यात काही हे नाही, देवळं साऊथची देवळं किती सुंदर आहेत, त्यात काही शंकाच नाही आहे. आज आर्किटेक्चर पण आपण निर्माण करायचं गणपती मग त्याचा किमतीविषयी आपण घासाघीस करायची काय नाही. 500 रुपयात गणपती लवकर पावतो का 5,000 पावतो वगैरे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्या देवाकडे जाणाऱ्या मध्येच त्या मुसलमानांच्या हजमध्ये सुद्धा जाणारे की आपल्याकडे सुद्धा कैलास आहे तर तिथेच लोक अनेक मरतात. किंवा येऊन कुंभमेळ्यामध्ये कितीच लोक मरतात. म्हणजे देवाला एवढं असं वाटत नाही का की आपल्या एवढे भक्त येतात का आपण त्यांना वाचवावं असं वाटत नाही का देवाला? म्हणजे असे आता मी जास्त बोलत नाही, तुमच्यापैकी किती लोकांचा विश्वास असेल पण तो एखादा विश्वास असेल की देव आहे म्हणून माझा त्याच्यावर काही आक्षेप नाहीये. पण त्याचं जे रस्त्यावर येऊन त्याचे नॉईज पोल्युशन, ट्रॅफिक जॅम, मारामाऱ्या, त्याच्यावर द्वेष, हे फार वाईट. ते जरी केलं नाही आणि स्वतःने घरी जरी पाळलं तरी माझा काही विरोध नसतो. प्रत्येकाला आपापलं श्रद्धा असते, समाजात स्पष्ट होतं. हा विषयाला सोडून केलेला एक हे आहे. म्हणजे सावरकरांपासून सुरुवात झालेली हे लक्षात ठेवा. त्यांनी पहिल्यांदा म्हणजे सत्यनारायणाच विरोध केला नाही, त्यांनी सगळ्याच कुठल्याच मूर्तीपूजा आणि सगळ्या विरोध तर सगळ्या अंधश्रद्धा हे लक्षात ठेवा. धन्यवाद. ते चालू आहे माझं वेस्टर्न आणि इंडियन फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स होत आलेलं आहे माझं. राज्य विचार पाश्चिमात्य झाले दोन्ही म्हणजे होत आलाय. मंडळी, गेले तासभर आपल्याला अच्युत गोडबोले या अवैल्याने एका वेगळ्या विश्वात नेलं आणि आपला जो सध्याचा एपिसोड चालू आहे अमेझिंग पीपल, त्याच्यामधली आयसिंग ऑन द केक म्हणतात तसं आज त्यांचं अभ्यास झालं. टेक्नॉलॉजी असो, आयटी असो, कुठलंही क्षेत्र असो, म्युझिक असो, म्हणजे त्यांचा म्युझिकचा अभ्यास जेवढा दांडगा आहे तेवढा फार म्हणजे वेळ होणं ज्याला म्हणतात, कुठलंही काम करत असेल त्याला हे अच्युत गोडबोलेंकडून शिकावं. मला वाटतं आज टेकावे ज्याला म्हणता येईल की काय घ्यायचं अच्युत गोडबोलेंपासून, तर कुठल्याही जी आपल्याला गोष्ट करायची आहे त्यासाठी वेळ व्हा. फिलिप्स कट्ट्यातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या 200व्या कट्ट्याचं त्यांनी आज शिल्प गुंफलं ते खरोखरच अविस्मरणीय राहील. ती गुरुजी फाउंडेशनसाठी आपण 10,000 रुपयाची देणगी आज देतोय त्यांना. ज्यांना कोणाला मदत करायची आहे या देणगीमध्ये त्यांना आवश्यक आहे. हो, त्यांनी डायरेक्टली त्यांनी QR कोड दिलाय, तो QR कोड स्कॅन करून देतो. तेव्हा आपल्यातर्फे त्यांना आपण 10,000 रुपयाची देणगी देतोय. त्यामुळं एका चांगल्या शैक्षणिक कार्याला आपण हातभार लावतोय. ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करा. पुढच्या महिन्यातली आपली जी सभा आहे ती 22 किंवा 28ला होईल, म्हणजे 3रा किंवा 4था रविवार. गद्रे नावाचे अवैल्य येणार आहेत
त्यांची 18 इनोव्हेशन्स आहेत आणि सगळ्या इनोव्हेशन्सचं त्यांनी प्रोडक्टमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि ते त्याचं व्यवस्थित मॅन्युफॅक्चरिंग करून वितरण भारतभर करतात. असा एक अवली आपल्याला भेटणार की तो म्हणतो मी कुठे गेलो की प्रॉब्लेम शोधत असतो आणि प्रॉब्लेम दिसल्यानंतर त्याचं सोल्युशनच्या मागे लागतो आणि अशा तऱ्हेने ते प्रॉब्लेमवर ते सोल्युशन तयार करतात आणि ते त्या मॅन्युफॅक्चरला देतात किंवा स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून ते मार्केटमध्ये आणतात. असा एक वेगळा अवलिया गद्रे हा आपल्याला पुढच्या महिन्यात भेटीला येणार आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. चांगल्या संख्येने आज उपस्थित राहिलात आणि आपली परंपरा राखलीत याबद्दल धन्यवाद. अच्युत गोडबोले आणि श्रीरंग गोडबोले यांचे पुन्हा एकदा आभार आणि सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. आजचा कार्यक्रम संपला. जय महाराष्ट्र, जय हिंद.